नमस्कार, महाराष्ट्र गोल्डन मीडियामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण प्राचार्य डॉक्टर मधुकर सलगरे सर यांच्याकडून महाराजा यशवंतराव होळकरांचा इतिहास जाणून घेणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार। महाराष्ट्र गोल्डन मीडियामध्ये सर आपलं स्वागत आहे। सर, महाराजा यशवंतराव यांचा पूर्वार्ध कसा होता हे सांगू शकाल? राईट, तो पाहणं आवश्यकच आहे। होळकरांच्या इतिहासामध्ये आद्यपुरुष हे सुभेदार मल्हारराव होळकर हे आहेत। सुभेदार मल्हारराव होळकरांचे चिरंजीव पुत्र खंडेराव होळकर आहेत। खंडेराव होळकरांची पत्नी पुण्यश्लोक अहिल्यादेवी आहे। अहिल्यादेवीचा मुलगा पुत्र मालेराव होळकर आहे। मालेरावच्या मृत्यूनंतर मात्र होळकर घराण्याचा रस्ता बदलला, तो ट्रॅक बदलतो असं म्हटलं की चालेल। म्हणजे मल्हाररावचा वंश ज्याला म्हणतात तो अहिल्यादेवी पर्यंत मालेराव पर्यंतच आहे। त्याच्यानंतर मात्र सुभेदार म्हणून तुकोजी होळकर आलेले आहेत, होळकरांच्या गादीवरती, पदावरती, सत्तेवरती। आणि या सुभेदार तुकोजी होळकरांचे पुत्र हे यशवंतराव होळकर आहेत। हा धागा आपल्याला, हा रस्ता आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। नाही तर बऱ्याच वेळेस काय होतं, इथं कन्फ्यूज व्हायला लागतं। वाचकाचं कन्फ्युजन आहे। इतिहासामध्ये जे आहे ते करेक्टच आहे, पण तो इतिहास समजायला जड जात असतो। पूर्वार्धामध्ये ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे। आज आपण महाराजा यशवंतराव होळकरांच्या जीवनाबद्दल, त्यांच्या करिअरबद्दल सविस्तर बोलणार आहोत आणि बोलणं आवश्यक आहे। कारण मराठीशाहीमध्ये होळकरांचा इतिहास पाहिजे त्या पद्धतीनं, ताकदीनं आणि संपूर्णपणे ज्याला म्हणतात तो आलेला नाही। म्हणून यशवंतरावरती फोकस करणं हे इतिहासाच्या अभ्यासकासाठी आणि तुमच्यासाठी देखील आवश्यक विषय म्हणून या विषयावरती मी बोलण्यासाठी आज आपले समोर आहे। 13 ऑगस्ट 1795 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवीचा मृत्यू झाला, त्यांचा महानिर्वाण झाला। 95चा काळ। मालेराव त्यांचा पुत्र असून देखील अहिल्यादेवीच्या अगोदरच एक्सपायर झालेले आहे। 1766 मध्ये 20 मे 1766 रोजी मल्हारराव होळकरांचा मृत्यू झाल्यानंतर इमिजिएटली मालेरावकडे होळकरशाहीची गादी गेलेली आहे, सुभेदार पद गेलेलं आहे। मग फॉर्मॅलिटी म्हणून 2-4 महिन्याचा कालावधी हा निग्लेजिबल आहे, प्रोसिजरचा पार्ट असतो तो। पण सुभेदार युगपुरुष मल्हाररावाच्या नंतर गादीवर आलेले हे मालेराव होळकर आहे, जे की अहिल्यादेवीचे चिरंजीव आहेत। कारण मालेरावच्या अगोदरच खंडेराव होळकरांचा 1754 मध्ये कोंबिरीच्या युद्धामध्ये मृत्यू झालेला आहे, तिथं ते शहीद झालेले आहेत। 54ची घटना। 66 मध्ये मल्हारराव गेले, त्याच्यानंतर इमिजिएटली सुभेदारकी पद हे मालेरावकडे आलं। म्हणजे खंडेराव पुत्र मालेरावकडे, अहिल्यादेवीचा मुलगा मालेराव असल्यामुळं त्यांच्याकडे ती गादी आली। पण दुर्दैवाने अगदी 5-6 महिन्यामध्ये मालेराव होळकरांचा मृत्यू झालेला आहे। म्हणजे होळकर वंशामधले सुभेदार मल्हारराव, खंडेराव, मालेराव हे गेल्यानंतर थेट गादी ज्याला म्हणता येईल, ते अधिकार ज्याला म्हणता येईल, रेव्हेन्यू आणि सैनिकी अधिकार ज्याला म्हणतात, ते अहिल्यादेवीकडे 67 मध्ये आले। 1767 हा काळ यायला लागतो। मग 67 ते 1795 एवढ्या 28 वर्षाच्या काळामध्ये अहिल्यादेवी सुभेदारी आहेत आणि सैन्याचे प्रमुख देखील आहेत। मग अहिल्यादेवीने पुढे तुकोजी होळकरांना सैन्याचं प्रमुखपद शिफ्ट केलेलं आहे, त्यांना दिलेलं आहे। घरातला विषय असल्यामुळे त्यांनी शिफ्टिंग केलं, त्यांना ते अधिकार दिले। म्हणजे होळकरशाहीमध्ये अहिल्यादेवीच्या काळामध्ये तुकोजी होळकर हे सुभेदार नव्हते, हे सेनापती होते। आणि सुभेदार कोण आहेत? पुण्यश्लोक अहिल्यादेवी आहेत। हा कालावधी 1795 पर्यंत यायला लागतो। 1795ला 13 ऑगस्ट मध्ये अहिल्यादेवीचा मृत्यू झाल्यानंतर, वयाच्या 70व्या वर्षी मृत्यू झाल्यानंतर, 70 पूर्ण झालेली होती, कारण 25 ते 95 हा कालावधी अहिल्यादेवीचा यायला लागतो।
तर मृत्यूनंतर तुकोजी होळकर हे होळकरांच्या गादीवर आले, सुभेदार झाले, त्यांना पूर्ण अधिकार मिळाले. अहिल्यादेवीच्या काळात ही वाटणी झालेली होती, पण तुकोजीच्या काळामध्ये मात्र तुकोजी आला असताना त्याला ते दोन्ही पद त्यांच्याकडे आले. हा झाला एक भाग. योगावर तुकोजी होळकर, सुभेदार तुकोजी होळकर 1795 ते 1797 या कालावधीमध्ये संपूर्णपणे पूर्णांशाने होळकर संस्थांचे सुभेदार आहेत. संपूर्ण अधिकार त्यांनाच. रेव्हेन्यू, मिलिटरी सगळे अधिकार त्यांच्याकडेच होते म्हटलं तिकडे चालेल. इव्हन वस्त्र किंवा सही शिक्का किंवा अधिकार जे म्हणतात ते तुकोजीकडे आलेले होते. दुर्दैवाने 2 वर्षांतर म्हणजे 1797 मध्ये तुकोजीरावांचा मृत्यू झालेला आहे. परत अहिल्यादेवीला जसं 28 वर्षे राज्यकारभारासाठी वेळ मिळाला, तुकोजीला तसं मिळालेलं नाही. याचा अर्थ तुकोजीचं म्हणजे अकाली निधन झालं असं म्हणता येणार नाही. कारण तुकोजी महाराज, सुभेदार तुकोजी हे अहिल्यादेवीच्या खंडेरावाच्या वयोमानाचेच होते. फक्त ते शिल्लक असल्यामुळे त्यांना सुभेदारी ट्रान्सफर करावी लागली. पण तरी देखील तुकोजी होळकर कोण हा प्रश्न आपल्यासमोर वाचकासमोर नेहमी येतो आणि येणं साहजिकच आहे. सुभेदार मल्हाररावांच्या चुलत भावाचा मुलगा तुकोजी होळकर आहे. सुभेदार मल्हाररावांच्या चुलत भावाचा मुलगा हे तुकोजी होळकर आहेत. त्यांचं वय खंडेराव होळकर बरोबरच आहे, अहिल्यादेवीच बरोबर आहे. पहिले राजगादीवर असल्यामुळे त्याचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे, प्रेमाचे असल्यामुळं त्या अहिल्यादेवीला मातोश्री म्हणून संबोधित असत, बोलत असत, त्याचे व्यवहार त्या पद्धतीने होते. मग होळकरांच्या अहिल्यादेवीच्या नंतर सत्तेचा प्रश्न निर्माण होता, तो होऊ नये म्हणून व्यवस्थेचा भाग म्हणून अहिल्यादेवीने तुकोजीकडे हे सगळे सुभेदारी पत्र अधिकार देण्याची शिफारस पेशव्यांना केलेली आहे. आणि पेशव्यांच्या मान्यतेनंतर तुकोजी होळकर हे सुभेदार पदावर आले. हा पहिला क्लिअर पार्ट. इथं ट्रॅक बदलतो म्हणून थोडं रिपिटेशन म्हणा किंवा थोडं खोलात बोलतो म्हटलं चालेल. सुभेदार तुकोजी होळकरांना 2 पत्नी आहेत. सुभेदार तुकोजी होळकर 2 पत्नी, एक रखमाबाई आणि दुसरी यमुनाबाई नावाची 2 बायका आहेत, 2 पत्नी आहेत. रखमाबाई पहिली पत्नी, तिला 2 मुलं आहेत. काशीराव आणि मल्हारराव द्वितीय मल्हारराव म्हणतात, कारण पहिले सुभेदार मल्हार ते पहिले म्हटलं, हे दुसरे म्हटलं. आता हे 2 मुलं पहिल्या पत्नीचे रखमाबाईचे आहेत, ते तुकोजीची मुलं आहेत. दुसरी पत्नी यमुनाबाई जी आहे तिला देखील 2 मुलं आहेत. त्यातला पहिला जो मुलगा तो विठोजी होळकर आहे आणि दुसरा यशवंतराव होळकर आहे. हे ते 4 अपत्य तुकोजीच्या अशा पद्धतीने होते. आता 4 अपत्य एकत्र असलेल्या याच्यामध्ये इतिहासकाराला कन्फ्यूज होऊ शकतं. कन्फ्यूज शब्द मुद्दाम वापरतोय, थोडं वापरणं आवश्यक आहे किंवा माहीत नसल्यामुळे होऊ शकतं. हे 4ही मुलं 2 बायकापासून असतील तरीही एकत्र राहिलेले आहेत. पत्नी उपपत्नी असा प्रकार तिथं धरता येत नाही, गृहीत धरला जाते, समजला जात नाही. पत्नीच म्हणून दोघांचे बी तसे संबंध असल्यामुळं हे 4ही मुलं अहिल्यादेवीच्या काळामध्ये होते. यशवंतरावचा जन्म 1777 मधला आहे, म्हणजे अहिल्यादेवीच्या काळातले. हे सगळे 4ही मुलं अहिल्यादेवीच्या काळात जन्मलेले आहेत, मोठे होते, 15, 20, 25 वर्ष वयाची माणसं आहेत. म्हणजे 4ही मुलावरती पुण्यश्लोक अहिल्यादेवीचे संस्कार आणि नियंत्रण होतं, हे आपण लक्षात घेणं महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. नाहीतर खूप वेगळे फाटे फुटतात किंवा चुकीचा इतिहास समोर यायला लागतो आणि इतिहास समजणार नाही. जेव्हा पुढचा माणूस इतिहास चुकीचा वाचतो, रिलेशनशिप माहिती आहे, तेव्हा चुका व्हायला लागतो. ते टाळण्यासाठी मुद्दा चालतो की 4ही मुलं अहिल्यादेवीच्या नजरेखाली होती, त्यांच्या संस्काराखाली होती. ही 4 मुलं यांची पुढे आहेत. त्या 4 मुलांच्या पासून मात्र होळकरांच्या गादीचा विस्तार वेगळ्या पद्धतीने झाला. तुकोजी गेले, आता बोलल्याप्रमाणे तुकोजी होळकर 1797 मध्ये गेल्यानंतर, मृत्यू पावल्यानंतर 4 मुलांमध्ये गादीचा प्रश्न निर्माण. आपण पूर्वार्ध विचारला म्हणून थोडं सांगतो, नाहीतर पूर्ण मल्हारराव होळकर सांगायचं म्हणजे खूप मोठा वेळ जातो. तेवढा वेळ मलाही नाही आणि आपल्याकडे देखील नसतो, म्हणून हा विषय थोडक्यात शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय. हे 4 मुलं होळकरांच्या गादीचे मालक म्हणून पुढे येऊ लागले.
त्या काळामध्ये प्रथा अशी होती की जो कोणी पहिला मुलगा असेल त्यालाच गादीवर बसवलं जातं. तुकोजीचे 4 मुले आहेत. पहिल्या बायकोचा काशीराव होळकर आहे, दुसऱ्या बायकोचा विठूजी आहे. मग कोणाला बसवायचं गादीवरती, होळकराच्या गादी, हा प्रश्न तिथे निर्माण झालेला आहे. पण तरी तुकोजी होळकराने पेशव्याकडे हयात असतानाच शिफारस केली होती की माझ्यानंतर काशीराव होळकर हे गादीचे मालक असतात. म्हणजे तुकोजीच्या इच्छेप्रमाणे पेशवे सवाई माधवरावांनी त्यांना काशीरावाकडे गादी दिली, सुभेदारी पद दिलं. म्हणजे हा गादीचा प्रश्न संपला. उरले 3 मुलं झाले. पण दुर्दैव असा आहे, म्हणजे व्यवस्था ज्या असतात, राजकीय असो सामाजिक व्यवस्था असो, त्या आपल्या सोयीसाठी केलेल्या असतात. पण निसर्ग वेगळ्या पद्धतीने व्यवस्था करत असतो. आपण माणसं खूप काही करतो, पण निसर्गाच्या डोक्यात, निसर्गाच्या नियतीच्या मनामध्ये काय आहे कोणाला समजत नसतं. सांगण्याचा उद्देश असा याच्यामधला, काशीराव होळकर सुभेदार झाले होळकर संस्थानचे, होळकर राज्याचेही म्हणूया आपण. पण काशीराव मानसिक दृष्ट्या अपंग होते किंवा दुर्बल होते. वेडेपणा म्हणता येणार नाही, पण दुर्बलता आहे, विकलांगता. अपंग झाला. सध्याचं सरकार काय करतं, अपंग कोणाचा पाय नसेल, डोकं नसेल, डोळे नसतील, काही त्याला अपंग म्हणून सर्टिफिकेट देतं, नोकरीमध्ये लावलं जातं. अशी परिस्थिती काशीराव होळकरांची त्यावेळेस बघायला मिळते. काशीराव सुभेदार पदावर आले, मालक झाले, पण ते मेंटली वीक होते, अपंग होते. आता प्रश्न मोठा, एवढं मोठं होळकरांचं संस्था सांभाळायचं म्हटल्यानंतर अपंग काशीराव काय सांभाळणार, हा प्रश्न निर्माण झाला. मग तुकोजीचे जे 3 मुलं आहेत, मल्हारराव आणि हे 2 बंधू असलेले, एकत्र कुटुंब पद्धती, एकत्र राहिल्यामुळं, एकाच वाड्यात राहिल्यामुळं सगळे एकत्र होते. फक्त काशीराव मात्र सुभेदार, बाकी 3 एकत्र झाले. याच काळामध्ये नियती, निसर्गाचं चक्र वेगळ्या पद्धतीने चालू होतं. त्यावेळेस पुण्यामध्ये शिंदेच्या बाजूने दौलतराव शिंदे हे सुभेदार आहेत. दौलतराव आणि ह्या होळकरांच्या 3-4 मुलांचं वय जवळपास सारखा, म्हणजे तरुण पिढी ज्याला म्हणते ना, असा तो प्रकार तिथे बघायला मिळतो आपल्याला. प्रौढ असं कुणीच नव्हतं. दौलतराव शिंदे इथं सत्तेवर आहेत, म्हणजे शिंदेच्या बाजूने. दौलतराव शिंदेचे सासरे हे सर्जेराव घाडगे आहेत. सासरे म्हटलं तर ते वयच का, साधारणतः दौलतराव शिंदेचं वय एक 17-18 वर्ष किंवा 20 वर्ष जरी धरलं समजा, त्याचे सासरे सर्जेराव जे आहेत घाडगे, ते 45-50 मधल्या वयाचे ते ग्रस्त आहेत. मग सर्जेरावाच्या सल्ल्यानुसार दौलतराव शिंदे कारभार पाहत होते आणि सर्जेरावाच्या सांगण्यानुसार दौलतराव निर्दोष आहेत इथे या पद्धतीमध्ये, किंवा ते प्लेन आहेत, तरुण मुलगा आहे तो असू शकतो. पण सर्जेरावाच्या प्रभावाखाली होळकरांच्या राज्याची अशी बिघडलेली घडी पाहून होळकरांचं राज्य, होळकर संस्थान गिळंकृत करावं, त्याचा मुलूक आपण घ्यावा, ही भावना सर्जेरावांच्या डोक्यात आली. म्हणजे पर्यायाने शिंदेच्या डोक्यात आली म्हटलं देखील चालेल. आता इथं विषय कॉम्प्लेक्स होऊ लागला, लक्षात घ्या. 4 मुलापैकी काशीराव होळकरांच्या गादीवर आहेत, पण ते अपंग आहेत, मेंटली वीक आहेत, थोडे बहुत वेडे आहेत म्हटलं जात, थोडे बहुत 10-20% म्हणूया आपण. आणि शिंदे होळकरांची गादी संस्थान ताब्यात टपून बसलेले आहे. पण गंमत असे की शिंदे, होळकर आणि अन्य संस्थानिक सुभेदार हे पेशव्यांचे अंकित असल्यामुळं, त्यांच्या हाताखालची माणसं असल्यामुळं, पेशव्यांच्या संमतीशिवाय होळकरांचं राज्य शिंदेला घेता येत नव्हतं. पेशवे आहेत आमचे दुसरे बाजीराव. पहिले बाजीराव अतिशय पराक्रमी, शूर, महायुद्धे, जगप्रसिद्ध नेते आहेत. पण दुसरा बाजीराव असे नाहीत. हे दुसरे बाजीराव म्हणजे रघुनाथराव पेशव्याचे चिरंजीव आहेत. रघुनाथराव पेशव्याचे चिरंजीव आहेत. योगाने हे दुर्बल आहेत. दुर्दैवाने दुसरे बाजीराव इतिहासामधलं दुर्बल व्यक्तिमत्व, दुर्बल कॅरेक्टर म्हणून ओळखतात, सगळेच ओळखतात. मी म्हणतो म्हणून नाही, सगळे इतिहास तसे सांगतात. म्हणजे पेशवे दुर्बल आहेत, इकडे होळकरांचा काशीराव दुर्बल आहे,
शिंदे काय करतात, पेशवेला हाताशी धरून वेळ प्रसंगी त्याच्यावरती दबाव टाकून होळकरांचं संस्थान गिळंकृत करण्याचा प्रयत्न शिंदेने सर्जेरावने त्यावेळेस केलेला आहे. ही त्यावेळची सिच्युएशन. या परिस्थितीमध्ये काय झालं, पुण्यातल्या भांबोर्डा एरियामध्ये परिसरामध्ये होळकरांची वस्ती होती, घर होतं, त्यांचा राजवाडा तिथं होता, त्यांचं कुटुंब तिथं होतं. सर्जेरावनेच म्हणजे शिंदे बनायचा. आता आपण सर्जेराव मागे राहिला का, तो सल्लागार आहे, तो सासरा आहे, तो त्यांचा म्हणजे कारभारी आहे, पण सत्ताधारी शिंदे आहेत ना, दौलतराव शिंदे आहेत. सर्जेरावाने म्हणजे शिंदेने काय केलं की होळकरांच्या भांबुर्डा येथील छावणीवर, वस्तीवर अचानक रात्री हल्ला केला. हल्ला केल्यानंतर काय झालं की त्यामध्ये तुकोजीचा दुसरा मुलगा म्हणजे मल्हारराव होळकर द्वितीय हा मारला गेला, मेला, खून झाला. कोणी केला? शिंदेने केला. त्यावेळेस रात्री अचानक म्हणजे धोका देऊनच हा प्रकार घडलेला असल्यामुळं सत्तेसाठी काही केलं जातं. पूर्वीचा इतिहास आज देखील आपण तेच पाहिलं होतं. सत्तेसाठी खून मारामाऱ्या होतच असतात. केंद्रीय सत्तेचा मनुष्य म्हणजे आमचे पेशवे किंवा आताचे कुठलेही सरकार दुर्बल असताना खालची माणसं असेच करत असतात. म्हणून केंद्रीय सत्ता मजबूत लागते. दुर्दैवाने मराठी इतिहासामध्ये दुसरे बाजीराव कच्चे, दुर्बल आणि कमी बुद्धीचे असल्यामुळं हे दुसरेच विषय मराठी शाहीमध्ये समोर आपल्याला आलेले बघायला मिळायला लागतात. मल्हारराव होळकर तिथे मारले गेले. द्वितीय मल्हारराव, सुभेदार मल्हारराव नाही, युगपुरुष मल्हारराव नाही, ते दुसरे मल्हारराव तुकोजीचा मुलगा हा मारला गेला. त्यावेळेस विठोजी होळकर आणि यशवंतराव होळकर दोघेही भांबुर्ड्याच्या छावणीतून रातोरात बाहेर पडले, गावाच्या बाहेर गेले, पळाले, पळून गेले, कारण तिथे मरणार होते, मेले असते. काशीरावला मारलं नाही त्याने, कारण काशीराव हा सत्तेवर आहे आणि त्याला पाहिजे तसं वाकवता येते, पाहिजे सत्ता हिसकावून घेता हा शिंदेला विश्वास होता तो. म्हणून खरी विरोधक कोण होते त्यांचे किंवा पॉवरफुल कोण होते, मल्हारराव होता, त्याला मारले त्याने. उरला विठोजी होळकर आणि दुसरे हे आमचे यशवंतराव, हे दोन मुलं तिथून बाहेर पडले. मुलं म्हणण्याचं कारण त्यांचं वय अक्षरशः 20 वर्षाचं आहे. त्यावेळेस हे दोन्ही मुलं बाहेर पडले. विठोजी होळकर पुण्यातून पळून पंढरपूर परिसरात आले, सोलापूर पंढरपूर या भागामध्ये. आणि यशवंतराव मात्र तिकडे न जाता तो बारामती, जेजुरी या मार्गे नागपूरच्या भोसलेकडे गेलेला आहे. नागपूरच्या भोसलेकडे गेला असा तिथे काही दिवस राहिले. हा भाग विठोजी होळकर जो की सक्का भाऊ आहे यशवंतराव, तो पंढरपूर भागात होता, त्याने धुमाकूळ घातला. त्याला वाईट वाटलं, माझा भाऊ मल्हाररावला शिंदेने मारलं, त्याला राग येणं साहजिक आहे. भावाला मारल्यानंतर त्याने पंढरपूर परिसरामध्ये धुमाकूळ घातला, युद्ध सुरू केलं. लुटार त्याच्या ज्या पद्धतीनं गोंधळ घाले ज्याला म्हणतात तसं त्याने सुरू केलं. विठोजीचा म्हणजे उपद्रव वाढल्यामुळे पेशव्यांचे त्यावेळचे कारभारी बाळाजी कुंजीर आहेत आणि शिंदेचे कारभारी हे सर्जेराव घाडगे आहेत. हे दोन कारभारी आणि बापू गोखले नावाचे ग्रस्त त्यावेळचे पेशव्यांचे आहेत सेनापती, यांनी पंढरपूर भागात विठोजीला होळकरांना पकडलं, शोधून आणलं, पकडलं आणि विठोजीला पुण्याला आणलं. पुढे चालून या विठोजीचा अतिशय निर्दयपणे, निर्घृणपणे खून पुण्याच्या सुप्रसिद्ध शनिवार वाड्यासमोर सर्जेराव घाडगे, दौलतराव शिंदे, बाळाजी कुंजीर आणि दुसरे बाजीराव या सगळ्यांनी मिळून खून केला. विठोजीचा खून कसा केला माहिती आहे? हत्तीच्या पायाखाली, पायाला बांधलेला आहे, हत्तीच्या पायाखाली घालून तुडून मारलेला आहे. हा विठोजीचा भाग. यशवंतरावच्या मागे हे शिंदे लागलेलेच आहेत. विठोजी सापडला, मेला, कारण होळकर वंशीयांना संपवायचा होता. खरं तर होळकरांची पूर्ण सत्ता आपल्याला गिळंकर करायची होती. या परिस्थितीमध्ये यशवंतराव नागपूरच्या भोसलेकडे गेले. नागपूर मध्ये स्थायिक असताना, थांबले असताना दौलतराव शिंदेने, सर्जेराव घाडगेने
नागपूरच्या भोसलेवर दबाव टाकलेला आहे की तुम्ही यशवंतराव होळकराला कैद करा, आमच्या ताब्यात द्या. म्हणजे शिंदे, दौलतराव शिंदे, सर्जेराव गाडे किती मागे लागले होळकरांच्या, हा इथला महत्त्वाचा घटना आपल्याला माहीत असणं आवश्यक. त्याशिवाय इतिहास समजतच नाही, होळकर इतिहास समजत नाही, मराठी साहित्य इतिहास समजत नाही. त्यावेळेस यशवंतरावला जेव्हा जाणीव झाली, नागपूरचे रघुजी भोसले, द्वितीय रघुजी भोसले म्हणतात त्यांना समजल्यानंतर त्यांनी त्याला बाहेर काढलं. सुखरूपपणे यशवंतरावने नागपूर सोडलं. खानदेश भागातून ते महेश्वर, इंदूर भागात ते यशवंतराव होळकर गेले. म्हणजे हा घटनाक्रम फार महत्त्वाचा आहे. म्हणजे पुण्यामध्ये ही परिस्थिती त्यावेळची होती. गंमत म्हणजे इसवी सन 1800 मध्ये नाना फडणवीस मेलेच, कारभारी चांगले, सल्लागार, पेशव्याचे रक्षक, ते मेले. अहिल्यादेवीच्या मृत्यू तर सवाई माधवराव पेशवे मेलेले आहे. म्हणजे मराठी साहित्यातले पुण्यातले पेशवे घराणे चांगली जी मंडळी होती ते मृत्यू पावल्यामुळे सल्लागार असं ते कोणी नव्हतंच. ह्या पोरांच्या गोंधळामध्ये मराठी साहित्य पूर्ण संकटात सापडली. मग या परिस्थितीमध्ये यशवंतराव हे नागपूर मार्गे महेश्वरला गेल्यानंतर तिथं परिस्थिती वेगळी होती. कारण पेशव्याच्या दप्तरामध्ये होळकरांचा सुभेदार काशीराव होळकर, यशवंतराव आहे होळकराचा पण 4थ्या नंबरचा मुलगा. त्याला राजा मान्य न मान्य पब्लिकचा हक्क असतो, प्रथेप्रमाणे राजा मानत नव्हते. पण ह्या 4 वर्ष काळामध्ये म्हणजे जवळपास 97 पासून ते जवळपास 1801 या काळामध्ये यशवंतरावला एवढा संघर्ष करावा लागला. एक तर लोक त्याला राजा मानायला तयार नाहीत, सुभेदार मानायला तयार नाहीत. गादीचे अधिकार काशीरावला आहेत. काशीराव शिंदेच्या मगरमिठीत अडकलेला आहे, त्याला पाहिजे तसं वापरता येतं, पाहिजे त्या पद्धतीने सत्ता गेलं की हे त्यांचा उद्योग चालूच व्हायला लागतो. या परिस्थितीमध्ये होळकरांचं स्वातंत्र्य कसं टिकवून ठेवायचं हा मोठा प्रश्न होळकरशाहीमध्ये मराठी इतिहासामध्ये त्यावेळेस निर्माण झालेला आहे. जेव्हा यशवंतराव हे पलीकडे गेले, महेश्वरला गेले, इंदूरला गेले, तिथं आपल्या निवडक माणसासोबत, आपले निवडक माणसं म्हणजे काय झालं की माळवा प्रांतामध्ये, इंदूर महेश्वर माळवा प्रांत समजला होता. या माळवा प्रांतामध्ये अहिल्यादेवीपर्यंत, तुकोजीपर्यंत होळकरांची सत्ता होती. पण गेल्या 3-4 वर्षापासून होळकरांचा मालक राजा कुणी येतच नाही. लोक हे राजाहीन होते, राजा नसताना लोक वागत होते असं म्हटलं की चालेल, सुभेदाराशिवाय लोक जगत होते असं म्हटलं चालेल. आणि शिंदेविषयी आपलेपणा वाटण्याचं काही कारण नव्हतं होळकरांच्या जनतेमध्ये. काही शिंदेचं संस्थान वेगळं होतं, तो उज्जैनचा परिसर यायला लागतो. म्हणजे माळवा प्रांतात, महेश्वरमध्ये, इंदूरमध्ये होळकर जनता हे राजा विरहित होती, त्यांना मालक कोणीही नव्हता. अशी वाईट परिस्थिती होळकर शाहीतली होती. योगावाने पळत पळत लपून असेल किंवा स्वतः जीव वाचवण्याच्या नादानं असेल, यशवंतराव महाराज राजा जेव्हा महेश्वरला गेले त्यांनी काय केलं माहिती आहे, 1799 मध्ये, 97ला ही पुण्यातली दुर्घटना घडली. मल्हाररावचा खून झाला अचानक. त्यानंतर 99 मध्ये, 1799 मध्ये म्हणजे आफ्टर 2 इयर्स ऑफ डेथ मल्हाररावच्या, यशवंतरावने त्या भागामध्ये स्वतःचा राज्याभिषेक करून घेतलेला आहे. म्हणजे राजकीय संकट कडक झाला असताना, काही समजत नसताना, आपल्याला सुभेदारकी नसताना, पेशवे आपला सुभेदार मानायला तयार नसताना, शिंदेला यशवंतराव होळकर सुभेदार हा नको असताना, या परिस्थितीमध्ये यशवंतरावने स्वतःलाच राजा घोषित केलेला आहे, स्वतःचा राज्याभिषेक करून घेतलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला, तेच राज्याभिषेकाची घटना ज्याला म्हणता येईल ते यशवंतराव होळकर यांच्या बाबतीत 1799 मध्ये घडलेली आहे. तर मला वाटतं इथपर्यंत हे बॅकग्राऊंडचा ज्याला भाग म्हणता येईल. बॅकग्राऊंड म्हणजे बाकीचं काही सांगण्यापेक्षा हे यशवंतराव होळकर कसे आले, कुठून आले, त्यांना राजा होण्यासाठी काय करावं लागलं, परिस्थिती काय होती, हे बॅकग्राऊंड एवढं सफिशियंट आहे असं मला वाटतं. अतिशय सर, आपण आता विचारल्याप्रमाणे मराठ्याच्या इतिहासामध्ये म्हणजे होळकर, शिंदे, पेशवे, अर्थात दुसरे बाजीराव पेशव्याचा काळ,
यामध्ये हडपसर इथे झालेलं युद्ध देखील अतिशय महत्त्वाचं समजलं जातं. हे युद्धच आहे. दोघांमध्ये संघर्ष होणे हा युद्ध न म्हणता सर लुटूपुटूची लढाई असं देखील म्हणतात. पण इथं हा प्रकार नाही. तर हडपसरचं झालेलं युद्ध होळकर विरुद्ध म्हणजे यशवंतराव होळकर विरुद्ध शिंदे आणि पेशवे असं हे युद्ध आहे. आता बोलल्याप्रमाणे सन 1799 मध्ये यशवंतरावाने महेश्वर इथे स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. हे राज्याभिषेकाची घटना खूप महत्वाची आहे. कारण पेशवे पुणे शिंदे यांच्या वातावरणामध्ये या युतीमध्ये यशवंताला काही जागा नव्हती, काही स्थान नव्हतं. होळकर संस्थांचे मालक म्हणून काशीराव होळकर आहेत. पण यशवंतरावांनी युद्ध जे सुरू केलं ते कायद्यात बसूनही केलेलं आहे. कायद्यात बसवलं म्हणजे नेमकं काय केलं हा भाग समजून घेणं आवश्यक आहे. यशवंतरावांचा विरोध हा काशीराव होळकराला होता, तो नको होता. दुसरा पात्र मनुष्य हा मल्हारराव होळकर आहेत, पण तो भांबुर्डेच्या युद्धात मारले गेले. या द्वितीय मल्हाररावाचा मुलगा हा खंडेराव होळकर आहे. खंडेरावाचा चुलता हा यशवंतराव लागतो. यशवंतरावाने राज्याभिषेक करून घेतला स्वतःचा 99 मध्ये. पण म्हटलं 2 वर्षामध्ये म्हणजे 97 ते 99 या कालावधीमध्ये यशवंतरावाने शिंदेला आणि पुण्यातल्या बाजीराव पेशव्यांना विरोध किंवा मागणी ज्याला म्हणतात ते कुठल्या पद्धतीने केलेले आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. यशवंतरावांनी काय केलं, द्वितीय मल्हाररावांचे पुत्र खंडेराव होळकर यांना सुभेदारी मिळावी काशीरावाच्या ऐवजी अशी त्यांनी मागणी पेशव्याकडे केली. कारण पेशव्याकडे मागणी केल्याशिवाय पर्याय नव्हता. कारण पेशवे हे सर्व एक अथॉरिटी होते देण्याची. म्हणून यशवंतरावांनी खंडेरावाला होळकरांच्या संस्थांची सुभेदारी मिळावी अशी याची मागणी आहे. एक दुसरी गोष्ट, शिंदेने पुण्यात बसून किंवा दुसऱ्या बाजीरावाच्या मानगुटीवर बसून, मानगुटी शब्द मुद्दाम वापरतोय, थोरले सुभेदार मल्हारराव होळकर जे होते यांच्या प्रांताचे काही लचके तोडले होते, काही भाव ओढून घेतला होता, हिसकावून घेतलेला होता. तो शिंद्याने घेतलेला प्रदेश होळकरांचा मालकीचा तो परत मिळावा अशी मागणी यशवंतरावाने पेशव्याकडे केली आहे, पर्यायाने शिंद्याकडे देखील केलेली आहे. गमतीचा आणखी तिसरा एक भाग आहे की मल्हारराव होळकरांचा मृत्यू झाल्यानंतर द्वितीय त्याची बायको, एक भांबुर्डेच्या युद्धाचा प्रसंग किंवा घटनेचा प्रसंग महत्वाचा आहे. द्वितीय मल्हाररावाची पत्नी जिजाबाई नाव आहे. यशवंतरावाची बायको लाडाबाई आहे. यशवंतरावाची मुलगी भीमाबाई आहे. विठोजी तर पळून गेले होते, विठोजीचा मुलगा हरिराम नावचा आहे आणि विठोजीची बायकोही आहे. अशा 5 लोकांना पेशव्याने शिंदेच्या दबावाखाली येऊन कैदेत टाकलेली होती. ही घटना भांबुर्डेच्या युद्धातलीच आहे. म्हणजे बघा, होळकरांचं युद्ध किंवा होळकरांचा संघर्ष, होळकरांचा राग किती योग्य होता हे दिसायला लागतं. एक तरी भांबुर्डेच्या युद्धामध्ये, अपघातामध्ये, धोकाधडीमध्ये, विश्वासघातामध्ये मल्हारचा तुम्ही खून केला, शिंदेने खून केला, पेशव्याने खून केला, त्यांच्या बायका पोराला तुम्ही जेलमध्ये घातला. कसे तरी विठूजी पळून गेले, यशवंता पळून गेले, यशवंता बाहेर आहेत, पण यशवंताचं अख्खं कुटुंब म्हणजे मल्हाररावाची बायको, मल्हाररावाचा मुलगा, यशवंतरावाची बायको, यशवंतरावाची मुलगी, विठोजीचा मुलगा, सगळे हे कैदेत आहेत शिंद्यांच्या. पेशव्यांचे नव्हते, कारण पेशवे हे नेभळट आणि मूर्ख असल्यामुळं त्याने ही सगळी कस्टडी शिंद्याकडे दिलं होतं. कारण शिंदेची फौज मोठी होती. माधव शिंदे खूप प्रसिद्ध माणूस होऊन गेले, त्यांची फौज मोठी कडक बंदोबस्त असल्यामुळं शिंदेच्या ताब्यामध्ये होळकराचं अख्खं कुटुंब अडकलेलं आहे.
मग या परिस्थितीत बाहेर कसं पडायचं हा प्रश्न यशवंताच्या समोर होता. सुभेदारी म्हटल्या तर याच्या हातातले खंडेरावाचे सुभेदारी मिळणे ते पेशव्याने द्यावं लागतं, पण दुसरा बाजूला द्यायला तयार नाही. मग युद्ध करायचं म्हटलं तर नीती धर्माशी युद्ध होत नाही, कारण पेशवे मालक असं युद्ध कसं काय करणार तुम्ही? तर पेशवे काही करू शकत नाही, त्याला शिंदे काही करू देत नाही. तर या परिस्थितीमुळे अतिशय विचारपूर्वक यशवंतरावाने 1799 मध्ये स्वतःला राजा म्हणून घोषित केलेला आहे, राज्याभिषेक करून घेतलेला आहे. आपल्यासाठी म्हणजे भारतीय वाचक श्रोत्यासाठी एक गोष्ट मुद्दाम मी निवेदन करतोय. 1799 मध्ये यशवंतरावाने स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. त्याच वर्षी 99 मध्ये फ्रान्समध्ये नेपोलियन बोनापार्ट या जागतिक दर्जाच्या महायुद्धाने देखील स्वतःचा राज्याभिषेक करून घेतलेला. नेपोलियन बोनापार्ट यशवंतरावापेक्षा 10 वर्षांनी मोठी आहेत, पण दोन्ही घटना एका वर्षातल्या आहेत. नेपोलियन बोनापार्ट हे इंग्रजांच्या विरोधात लढत होते, भारतामध्ये आमचे हे यशवंतराव होळकर लढत होते. हे साम्यस्थळ फार अभ्यासासाठी महत्त्वाचं आहे. यशवंताची ख्याती कीर्ती ज्याला म्हणतात ना, ते नेपोलियनसोबत या पद्धतीनं जोडले जातात. यशवंतरावांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. आपल्या त्या प्रश्नाला आता येणं आवश्यक आहे, कारण विस्तार विषय खूप मोठा असल्यामुळे आता येतो या विषयावरती. राज्याभिषेक झाल्यानंतर यशवंतरावांनी पेशव्याकडे ह्या मागण्या केल्या, 3 मागण्या आतापर्यंतच्या. खंडेराव म्हणजे मल्हाररावांचा पुत्र खंडेराव यांना सुभेदारी द्या. थोरल्या मल्हाररावांच्या काळातलं जे राज्य होतं होळकरांचं ते आम्हाला परत द्या, आणि आमच्या कुटुंबियाला कैदेतून मुक्त करा. ह्या 3 साध्या योग्य आणि वाजवी मागण्या ज्याला म्हणता येईल यशवंतरावांनी पेशव्याकडे केले. पण दुर्दैवाने आमचे बाजीराव पेशवे थिंब राहिले, मुर्द्यासारखे राहिले, नेबरटासारखे राहिले. तो काहीच करू शकले. अर्थात त्या माणसाला मी दोष देणार नाही, पण त्याच्या बोकांनी हे सर्जेराव घाडगे बसलेला होता, शिंदे बसलेले होते, त्याला काही करता आले नव्हतं. या परिस्थितीत सगळे आपण आमचे होळकर घराने अडकलं ना पूर्ण याच्यामध्ये. आमचं राजी बी अडकलं, आमची माणसे अडकले, आमचे बायके अडकले. आम्ही जगायचं कसं होळकर लोकांनी? हा त्यावेळेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला होता. मग या परिस्थितीमध्ये यांनी पेशव्याला मागणी केल्यानंतर तो काहीच रिस्पॉन्स देत नव्हता. मग यशवंताला समजलं की बाजीराव पेशवे ठीक आहेत, निर्णय घेऊ शकतात, ते मालक आहे, पण त्याला शिंदे काही करू देत नाही. शिंदे त्याला सोडायला तयार नाहीत, त्याच्या मानगुटीवर बसलेले आहेत. हे लक्षात आल्यामुळं यशवंतरावांनी काय केलं, उत्तर भारतामध्ये, उत्तर हिंदुस्थानमध्ये शिंदेच्या राज्यामध्ये हल्ले सुरू केले. बघा, युद्धनीतीचा भाग असतो हा. मल्हारच्या बाबतीत हल्ले जो युद्धनीतीचा भाग मी सांगितला नाही, तिथल्या घटना वेगळ्या, पण इथली घटना वेगळी आहे. शिंदेला पुण्याच्या बाहेर काढलं पाहिजे, बाजीरावापासून दूर केलं पाहिजे, तर पेशवाई जिवंत राहू शकते, मराठीशाही जिवंत राहू शकते, आपल्याला मार्ग निघू शकतो. म्हणजे यशवंतराव जे महेश्वर इंदूर भागात होते, त्याने उज्जैन या शिंदेच्या प्रदेशामध्ये हल्ले सुरू केले. त्याचा परिणाम असा झाला की शिंदेला स्वतःच राज्य वाचवण्यासाठी पुणे सोडावं लागलं. गणेशजी, शिंदेला आपलं राज्य वाचवण्यासाठी पुणे सोडावं लागलं. खरं म्हटलं तर दुसऱ्या बाजीरावांनी शिंदेला तो पुण्याच्या बाहेर जा असं अनेकदा म्हटलं, पण शिंदे जातच नव्हता, ऐकत नव्हता. आमच्या मराठीशाहीचे एक वैशिष्ट्य असं होतं, पेशवे हे मालक समजले जातात. छत्रपती शाहूच्या म्हणजे छत्रपती नंतर पेशव्यांना आर्थिक मदत करणे, सैनिकी मदत करणे, त्यांची प्रतिष्ठा सांभाळणे, त्यांना मानपान देणे हे सुभेदारांचं कर्तव्य होतं, धर्म होता. त्यावेळेस होळकरांनी शेवटपर्यंत ते पाळलेलं आहे. पेशव्यांना ते देव मानत होते. आमचं देव म्हणजे पेशवे आहेत, खावंद आहेत, असं ते नेहमी वाक्य. मल्हारराव होळकर म्हणायचे सुभेदार, अहिल्यादेवी तेच मानत होते, तुकोजी होळकर देखील तेच मानत होते. यशवंताची भावना तीच होती, पण परिस्थिती बदलल्यामुळं यशवंताला काही दाखवता येत नाही, पण त्याची भावना आणखी कायम होती. ती पुढच्या याच्यामध्ये मी आपला सांगणारच आहे, का विषय खूप महत्त्वाचा. आणि इतिहासामध्ये पुढील आलेल्या गोष्टी मी अनालिसिस करून सांगतो. इतिहासाचे पुस्तक खूप इथं
वेगळ्या ठिकाणी पुरावे पडले, पण एकत्र आणून एकत्र मांडणी करणे हे महत्वाचं काम आहे. तेव्हाच इतिहासाला अर्थ असतो. इतिहासाला काही अर्थ नाही, रद्दीचे पुस्तकं आहेत असं या परिस्थिती म्हणू शकतो. शिंदेच्या राज्यावरती यशवंतरावांनी हल्ले सुरू केले. उज्जैन प्रांतावर, उज्जैन शहरावरती हल्ले सुरू केले यशवंतरावांनी. मग दौलतराव शिंदे जे होते मुख्य सुभेदार, तो बाहेर निघाला पुण्याच्या बाहेर. नर्मदा काठावरती तो तिथे गेला. पण यशवंतराव दोन्ही महत्वाची गोष्ट म्हणजे मला अभिमान एका गोष्टीचा वाटतो, दौलतराव शिंदे, बाजीराव आणि यशवंतराव होळकर समकालीन वयस्क आहेत. 20-25 वर्षाच्या पोरामधलं युद्ध सुरू झालेलं आहे. यशवंतराव होळकर आडवा तिथे आलेला आहे. दौलतरावची डाळ शिजलेली नाही. दौलतराव शिंदे घाबरला. त्यांनी पुण्यातले आपले सासरे सर्जेराव गाडगे जे आहेत त्यांना बोलवून घेतलं. तो पोक्त मनुष्य, सिनियर माणूस, त्याला बोलवून घेतला. मग दौलतराव शिंदे तिथं आले. दौलतराव शिंदे पुण्यात का अडकले होते? इंटरेस्टिंग पार्ट. तो पार्ट असा आहे, होळकर संस्थानचे सुभेदार पेशव्यांना आर्थिक मदत करत होते, त्याचा वाटा देत होते, संपत्ती देत होते, देणगी म्हणून कर भरत होते म्हटलं ते चालेल. पण त्या काळामध्ये दौलतराव शिंदे सर्जेराव घाडगे नेमकं उलट वागत होते. तुम्हाला धक्का बसेल. म्हणजे दौलतराव शिंदे सर्जेराव घाडगे पेशव्याकडून पुण्यामध्ये बसून मालकाकडून खंडणी वसूल करत होते. म्हणजे नोकर हा मालकाकडूनच खंडणी वसूल करीत होता. असे थोर थोर शिंदे सरकार आहे. मग दौलतरावाने सर्जेरावला उत्तर भारतात बोलवलं की यशवंतराव जड जातो, तुम्ही आमच्या मदतीला या सैन्यास. सर्जेरावांनी काय केलं? दुसऱ्या बाजीरावाकडून 43 लाख रुपयाची खंडणी वसुलीसाठी ते बसलेला सर्जेराव, हे काम त्याचा मुलगा हिंदूराव गाडगे नावाचा आहे आणि आप्पा देसाई निपाणीकर हे 2 गस्ताकडे त्यांनी ते काम सोपवलं. तुम्ही पेशव्याच्या घरी जा, दारात बसा, आपले येणं 43 लाखाचा ते पेशव्याकडून वसूल करा, असं त्याने ते हँडओव्हर करून सर्जेराव हा तिकडे निघाला. मला एक गोष्ट निश्चित वाईट वाटते, ज्या पेशव्याच्या आदेशाने हे मराठी मोठे झाले, सुभेदार मोठे झाले, त्याच पेशव्याकडून खंडणी वसूल करणे कुठल्या नीतिधर्मात, कायद्यात, संस्कृतीत बसतं हा विचार सगळ्यांनी करावा. इतिहासकारांनी करावा, अभ्यासकांनी करावं, शिंदे प्रेमीने देखील करावं. हा फरक याच्यामध्ये आला. सर्जेराव तिकडे उत्तर भारताला गेले. यशवंतराव हा लढाऊ माणूस तिथंच आहे. होळकरांनी उज्जैन शहर लुटलं शिंद्यांचं. शिंद्यांनी होळकरांचं इंदूर शहर लुटलं आणि जाळलं देखील. तरी दोघांची युद्धामधला फरक असा यायला लागतो, होळकरांनी शिंद्याचा मुलूक लुटला, पैसे काढून घेतले, पण उज्जैन शहराला उपसर्ग दिला नाही. मंदिर जे आहे महत्वाचं आमचं महाकाळेश्वर, त्याला त्याने कुठलाही त्रास दिला नाही. सिटीला वाचवलं, उज्जैनला जाळलेलं नाही. पण शिंदेने मात्र अतिशय निर्दयपणे, क्रूरपणे इंदूर शहर जाळलं. होळकर शिंद्यातला हा फरक समजून घ्यावा लागतो. राग कोणावर काढायचं, किती काढायचं, सगळे आम्ही पेशव्याचे छत्रपतीचे सुभेदारच आहोत ना, असा असताना देखील भान ठेवला. तर हे भान होळकरांनी ठेवलेलं आहे, शिंदेला ठेवता आले. असं ते युद्ध सुरू झालं. यशवंतराव बहादर पराक्रमी, अतिशय जहाल व्यक्तिमत्व असल्यामुळे, विजय सारखं पर्सनॅलिटी आहे, अतिशय जहाल पॉवरफुल असल्यामुळं त्याने युद्ध चालू ठेवलं. आणि सर्जेराव घाडगे जो एवढा मोठा पराक्रमी होता, कारभारी, दौलतराव शिंदे, दोघांचाही तिथं पराभव केलेला आहे. या 20 वर्षाच्या यशवंतराव होळकर. सर्जेराव घाडगे घाबरला, आता आपलं काही खरं नाही, हा यशवंत ऐकत नाही कोणाला. त्याने मग तहाची बोलणी सुरू केली आणि तहासाठी आपण सगळे बाजीराव पेशव्याला बोलूया, बाजीराव साहेबांना बोलूया, मी पुण्यातल्या, असं त्यांचं नाव घेतलं. हे होळकर हळव्या मनाचे, प्रामाणिक, श्रद्धाळू असल्यामुळे, हळव्या मनाचे, श्रद्धाळू, प्रामाणिक असल्यामुळं बाजीराव पेशव्याला आपल्या भांडणामध्ये जर मध्यस्थीला बोलवत असतील
बाजीराव पेशव्यांना मध्यस्थीला आपल्यामध्ये बोलत असते त्यांचा मान राखला पाहिजे. मग यशवंतराव तिथे गप्प बसले, युद्ध त्याने बंद केलं. बाजीरावचं नाव आलं ना, आमच्या देवाचं नाव आलं ना. होळकरे बाजीरावला देव मानतात, मला मूर्ख असेल किंवा काही असेल आजच्या नजरेमध्ये त्या काळाला, पण ते मानत होते त्यांना. मग हा सगळा प्रकार झाल्यानंतर युद्ध म्हणजे शिंदे हारलेत. त्या काळात बाजीरावचं नाव अचानक आलं. मग आता तह करायचं आहे. तह म्हणजे मागणीच आहे. बाजीराव साहेब आमचे ते मागण्या मान्य करतील. पहिल्या मल्हाररावाच्या ताब्यातला मुलूक आम्हाला परत देतील, आमच्या खंडेरावला सुभेदार म्हणून घेतील, माझ्या कुटुंबातल्या सगळ्याला मुक्त करतील, या आशेनं, कारण पुण्यात सगळे अडकलेले होते, या आशेनं यशवंतराव होळकरे पुण्याशी संपर्क करायला लागला. आपले प्रधान कारभारी पाठवतात. गोविंदपंत गानू नावाचे, शिवाजी नावाचे ग्रस्त आहेत, पाराशर दादा नावाचे एक आहे, त्याचे होळकरांचे मंडळी आहे, प्रतिनिधी वकील आहे, हे बाजीरावकडे पाठवतात. सर्जेराव आणि ते दौलतराव उत्तरेत अडकले युद्ध, ते युद्ध चालू आहे, लुटूपुटू चालू आहे, त्याला आपली व्यवस्था करण्यामध्ये वेळ लागतो. यशवंतराव त्याला ते गुंतवून ठेवलेलं आहे आणि जोपर्यंत बाजीरावची आपल्या मागणी येणार नाही, बोला नाही, तोपर्यंत करार होणारच नाही. माहिती या सैन्य चालू आहे. होळकरांचे प्रतिनिधी, राजप्रतिनिधी, वकील पेशवे दरबारात आले, पण तरी तिथं दुर्दैवानं दुसऱ्या बाजीरावांनी त्यांना रिस्पॉन्स दिलेला नाही. नो रिस्पॉन्स फ्रॉम बाजीराव पेशवे. खूप प्रयत्न केला पण बाजीरावचा रिस्पॉन्स काही नव्हतो. एवढा कसा म्हणजे मुडद्यासारखा झाला हा प्रश्न मला पडतो आज. कारण जिवंत माणूस, जिवंत राजा, जिवंत सुभेदार काही ना काही करत असतो. साप मेला मेला म्हटल्यानंतर, साप मेल्यानंतर तो काही हालचाल करत नाही. थोडा जीव असेल तर शेपटी ते वळवळते ना कमीत कमी. दुसऱ्या बाजीरावचं काहीच होत नव्हतं. अशा स्टेजमध्ये स्वतः यशवंतराव होळकरांनी आपलं निवडक सैन्य घेऊन पुण्याकडे कूच केलेले आहे, आलेला आहे. अगोदर वकील बोलतात, रिस्पॉन्स मिळत नाही. हे साधारणतः म्हणजे ऑक्टोबर 1802 मधली घटना आहे. ऑक्टोबर 1802, 8-9 तारखेची. त्यावेळी यशवंतराव होळकर आपल्या प्रतिनिधीला पाठवून रिस्पॉन्स मिळत नसल्यामुळे ते स्वतः सैन्यासह पुण्यावर हल्ला करण्यासाठी आलेले आहेत. तरी यशवंतरावांनी उतावीळपणा केलेला नाही. शेवटपर्यंत ते पेशन्स ठेवतात, युद्ध टाळण्याचा प्रयत्न करतात. पण तुम्ही काही जर रिस्पॉन्स देत नसेल तर कुठलाही जिवंत माणूस शांत बसू शकत नव्हता. यशवंतराव बसले नाही. यशवंतराव आपल्या सैन्यासह पुण्यावर हल्ला करण्यासाठी आलेले आहे. पहिल्यांदा ते बारामती इथं आले. यशवंतरावचा सरदार सेनापती थोडा फरक असतो, पण ते फत्तेसिंह माने नावाचे ग्रस्त आहे, ते बारामतीला आले. पेशव्याचं सैन्य तिथं बारामतीमध्ये विरोधाला आलेलंच आहे. काही पेशव्याचं सैन्य, काही शिंदेचं सैन्य आहे. ह्या दोघांच्या समोर ते थांबलेले आहेत. फत्तेसिंह माने हा मान प्रदेशातला सरदार असल्यामुळं त्याने बारामतीमध्ये युद्ध केलं आणि पेशव्यांना, शिंदेना तिथं हरवलेलं. हे लोक पळून पुण्यात आले. पेशवे सैन्य, शिंदे सैन्य बारामती पासून पुण्यापर्यंत पळत आले. आता आपलं काही खरं नाही. मग यशवंतराव पुढे सरकले, पुण्याच्या दिशेने. पुण्याच्या दिशेने पुढे सरकले म्हणजे हडपसर परिसरामध्ये आपला जो प्रश्न आहे, हडपसरचं युद्ध, तो इथं आपल्याला बघायला मिळाला होता. त्याच्या अगोदर बारामतीमध्ये युद्ध झालं. तिथं शिंदे पेशव्याचे सैन्य हारले, पळाले. बारामतीच्या युद्धामध्ये, 10-15 दिवस बारामतीच्या युद्धामध्ये, घटनेमध्ये पेशव्यांचा जरीपटका जो होता, झेंडा, राष्ट्रध्वज आमचा त्यावेळेचा, बापू गोखले नावच्या, पुरंदरे नावाच्या सरदार सेनापतीच्या हातून तिथंच पडला होता. होळकरांना तो झेंडा सापडला, ध्वज सापडला. जेव्हा हे समजलं यशवंतरावला की जरीपटका आपल्या सैन्याच्या ताब्यातला आलेला आहे, त्यांनी आपल्या फत्तेसिंह मानेच्या हातातला झेंडा आपल्याकडे घेतला आणि सन्मानाने तो जरीपटका पुण्यातल्या पेशव्याकडे पाठवून दिलेला. तो आपला ध्वज आहे. माझा संघर्ष शिंदे सोबत आहे, तुमच्या सोबत नाही.
माझा संघर्ष हा जरी पटक्यासोबत नाही, जसा तो तुमचा दोष आहे तसा हा माझाही दोष आहे. मग अतिशय सन्मानाने तो बारामतीच्या मैदानात पायधोळी पडलेला जरी पटका हा यशवंतराव होळकरांनी अति सन्मानाने पेशव्याकडे पुण्यात पाठवून दिलेला आहे. पण त्यावेळी गंमत अशी घडलेली आणखी की बारामतीमध्ये आपला शिंदेचा पराभव झाला समजल्यानंतर दुसऱ्या बाजीराव पेशव्याने त्याच्या कुटुंबासह त्याच्या भावासह रायगडला स्थलांतर केलेलं आहे. रायगड पुणे सोडलं रायगडला गेले, कारण आता सुरक्षितता कमी झाली. शिंदे तिकडे अडकले. यशवंताची डावपेची नीती आहे. असंच असतं. यशवंतरावला महान योद्धा जे म्हणते हे कारण हे आलं कुठे युद्ध करायचं, कसं करायचं यशवंतरावाकडून शिकून घ्यावं या भारतीय लोकांनी, मी असं निश्चितपणे म्हणू शकतो. तर या परिस्थितीमध्ये रायगडला हे पेशवे गेले, सुरक्षित ठिकाणी गेले. त्याच्यानंतर मात्र पुढे यशवंतराव आपल्या सैन्याचं हडपसर भागात आलेलं आहे. शिंदेचं जे आहे ठाणं, वस्ती, हडपसर, घोरपडी आणि वानवडी या 3 ठिकाणामध्ये शिंदेचं सैन्य होतं. हे सगळी मंडळी सैन्य घेऊन हडपसरला आले. ते मोकळं मैदान त्यावेळेस असताना अपोजिटला हे यशवंतराव होळकर आहेत. आता इथं मात्र मी म्हणजे संबंध देशवासियांना आव्हान असं करू शकतो, संबंध देशवासिया भारतीयांच्या बाबतीत म्हणायचं म्हटल्यानंतर यशवंतरावांच्या मागण्या योग्य होत्या, त्याला दाद मिळालेला नाही. बारामतीच्या युद्धामध्ये पेशव्यांचा मराठ्यांचा जरी पटका झेंडा मातीत पडला, त्याला सन्मानाने घेऊन यशवंतरावांनी परत पुण्याला दिलेला. यशवंतरावांचे निष्ठा आणि आदर दिसायला लागतो. तो एवढं होऊन देखील जेव्हा समोरासमोर युद्ध होणार होतं, यशवंतरावांनी बाजीरावला निरोप दिलेला आहे की बाजीराव साहेब, तुम्ही आमच्या मागण्या मान्य करा, माझं भांडण काहीच नाही, माझ्या अस्तित्वाचा प्रश्न, तुम्ही माझ्या मागण्या मान्य केलं पाहिजे. बाजीरावचा रिस्पॉन्स नव्हता. युद्धाच्या अगोदर 3 दिवस यशवंतराव हे सारखं प्रतिनिधी पाठवत होते पेशव्याकडे पुण्याला. ते तिथं जात होते, येत होते. बाजीरावचा रिस्पॉन्स नव्हता. शेवटचं पत्र यशवंतरावचं फार महत्त्वाचं आहे. ते म्हणतात, बाजीराव साहेब, आपण माझे मालक आहात, खाविंद आहात, ईश्वर आहात, माझा तुमच्याशी काही नाही, तुम्ही पक्क लक्षात ठेवा. तुमचं संरक्षण आम्ही बांधील आहोत, आमच्या मागण्या मान्य करा. ते ऐकत नव्हते. तुम्ही माझ्या मागण्या मान्य करा. सकाळी पाठवल्यानंतर संध्याकाळी पण निरोप नाही आला त्यांचा. 25 ऑक्टोबर दिवस युद्धाचा नेमका आहे. 25 ऑक्टोबर 1802चा दिवस. 24 ऑक्टोबरला सकाळी माणूस पाठवला, रिस्पॉन्स नाही मिळाला. संध्याकाळी यशवंतरावांनी पुन्हा प्रतिनिधी पाठवला, रिस्पॉन्स नाही मिळाला. तरी रात्री यशवंतरावांनी त्यांना मेसेज पाठवला, बाजीराव 2 दिवसापासून मी मागणी करतो, आपण काही रिस्पॉन्स देत नाही. तरी आपणाला माझी शेवटची विनंती आहे की उद्या सकाळी 10 पर्यंत म्हणजे पहिल्या प्रहारापर्यंत आपण आमच्या मागण्या मान्य कराल, ही आशा मी ठेवतो. त्या पलीकडे मी वाट बघू शकत नाही. काय संयम आहे यशवंतराव होळकरचा बघण्यासारखा. गेल्या 15 दिवसापासून सारखं मागे लागतो, धिम्म, काहीच नाही. मग दुसऱ्या दिवशी देखील योगायोगाने पहिल्या प्रहारापर्यंत 1.5 प्रहारापर्यंत पेशव्यातर्फे काही निरोप आलेला नाही. यशवंताची एकही मागणी मान्य झालेला फतवा निघालेला नाही किंवा संमती सिग्नल काही मिळालेला नाही. म्हणजे सकाळची वेळ युद्ध सुरू होण्याची आली. तरीही यशवंतराव उतावळ्यात अतिशय पट्टीचा जातीवंत योद्धा असल्यामुळं त्याने आपल्या होळकर सैन्याला सूचना काय दिली होती, फार महत्वाचा भाग. आपल्या अपोजिट आपले शत्रू शिंदे आहेत, पेशवे नाही. ते हल्ल्यासाठी समोर आहेत. आपलं युद्ध करायचं आहे, तरी आपण घाई करायच नाही. अपोजिट साईडनं पेशव्याच्या झेंड्यानेशी जर 25 बार 25 गोळे आपल्या सैन्यात पडल्याशिवाय आपण हत्यार चालवायचं नाही, युद्ध सुरूच करायचं नाही. समोर माणसं होळकर सैन्य गिळंकर करायला मारायला उभे राहिले, तरीही त्यांना 25 बार करू द्यायचं, उडवू द्यायचं, गोळे उडवू द्यायचं. तोपर्यंत आपले मेलेले मरते राहिलेले राहतील, त्याच्यानंतर करायचं. म्हणजे संयम जो म्हणतात तो भारतीय इतिहासामध्ये मी तर म्हणेन दुसरीकडे पाहायलाच मिळत नाही.
तुम्ही कितीही मोठे राजे घ्या, पाहायला मिळत नाही आज संयम. 25 बार उडेपर्यंत, होळकर सैन्यात पडेपर्यंत यशवंतरावाने काहीही केल्याने गप्प बसले, माणसं मेले, मरू दिले. मी एवढी शेवटपर्यंत मरणाच्या दारात उभे असेपर्यंत की पेशव्याला मान देणारा यशवंतराव होळकर जर असेल, याचा इतिहास भारतापेक्षा मोठा आहे. भारत देश तुमचा काहीच नाही, मी असं म्हणतो. या भारत देशाला मोठं म्हणणाऱ्यामध्ये करणाऱ्यामध्ये यशवंतरावाचा वाटा काय आहे हा इथल्या संस्कृतीच्या अभ्यासकाने, इतिहासाच्या अभ्यासकाने समजून घेतलं पाहिजे. असं झाल्यानंतर प्रतिसाद एवढं होऊन देखील झाल्याने 25 बार पेशव्यांचे, शिंद्यांचे आल्यानंतर, पडल्यानंतर यशवंतरावाचं तांडव नृत्य सुरू झालं. तांडव नृत्य मी शंभू महादेव असं म्हणतो, त्यांचं ते तांडव नृत्य सुरू झालं असं मला हरकत नाही. त्या हडपसरच्या युद्धामध्ये शिंद्याच्या बाजूनं, पेशव्याच्या बाजूनं 60,000 सैन्य समोर उभं आहे आणि होळकरचे फक्त 20,000 सैन्य. एवढ्या असमतोल परिस्थितीमध्ये यशवंतराव युद्ध छेडलेला आणि 25 गोळ्याचे बार सहन केला असताना देखील अतिशय विद्युत वेगाने काम सुरू केलं, चपळाने सुरू केलं. अरे गणेश महत्वाचा भाग, तुम्ही गणेश म्हणजे हिंदूचे एक देव आहात म्हणून तुमच्या समोर त्या आदराने मी बोलतो. खरं म्हटलं देव माझ्या देवाचं नाव आहे, शिवाच्या मुलाचं नाव आहे. शिंद्यांनी होळकरांना ओढवण्यासाठी जे तोफा लावलेल्या होत्या तोंड पुढे करून, यशवंतरावांनी आपल्या दिव्य तेज, पराक्रम, चपलता याच्या आधारे, मी कल्पना देखील करू शकत नाही. शिंदेने, पेशव्याने होळकरांच्या अंगावर लावलेल्या तोफा होत्या, त्या तोफा यशवंतरावांनी पहिल्यांदा ताब्यात घेतलेला आहे. माणसं मेले तोफेपर्यंत जाईपर्यंत, तोफापर्यंत एरिया जायचं मग माणसं मेले, पण तरी ते ताब्यात घेतलेलं आहे. आणि जगरबाज होळकरांनी त्यावेळेस ज्या तोफाचे तोंड आमच्याकडे होते, होळकराकडे होते, तोफा फिरविल्या आणि त्याच तोफाने, तोफा शिंदेच्या आहेत, तोफा पेशव्यांच्या होत्या, त्याच तोफाने 60,000चं सैन्य होतं शिंदेचं, पेशव्यांचं मिळून असलेलं. या तोफाने शिंदेच्या सैन्याचा धुवा उडवलेला यशवंतराव होळकर आहे. म्हणजे परत इथं पेशवे हारले, शिंदे हारले, ही घटना हडपसरची आहे. आपण जो हडपसर युद्धाचा प्रसंग तो असा चित्तथरारक आहे. या घटनेनंतरचा परिणाम फार वेगळा आहे. या परिस्थितीचा परिणाम झाला की खरं म्हटलं तर बाजीराव पेशवेंना शिंदेवरती विश्वास नव्हताच, त्याच्या पराक्रमावर विश्वास नव्हता. पण पुण्यामध्ये त्या काळामध्ये सन 1800 मध्ये सगळा ब्लॅकमेलिंगचा बिझनेस चालू होता. शिंदे हे पेशव्याला ब्लॅकमेलिंग करत होते. या परिस्थितीमध्ये पेशवे पुणे, रायगड या मार्गाने वसईला गेले. वसईला म्हणजे तिथे इंग्रज होते. वसई सोबत जो करार झाला शरणागतीचा, तो करार हा 31 डिसेंबर 1802 चा आहे. तर हडपसरच्या युद्धाचं वैशिष्ट्य असं झाल्यानंतर देखील महत्वाचा भाग थोडा आणखी एक राहायला सांगणं आवश्यक आहे असं वाटतं. बाजीराव पेशवे पुण्यातून बाहेर गेले. पुण्यात पेशवे शिल्लक राहिलाच नाही. तिथं यशवंतराव होळकरांनी बाजीराव पेशव्याचा दुसरा भाऊ, दत्तक भाऊ ज्याला म्हणता येईल, रघुनाथरावला सुरुवातीला मुलं नव्हते म्हणून रघुनाथराव पेशव्याने अमृतरावला दत्तक मुलगा म्हणून घेतलेला आहे. मुलगा दत्तक घेतल्यानंतर हे बाजीराव जन्मले. ह्या अमृतरावला पुढे करून होळकरांनी पुण्यातल्या पेशवाईच्या गादीवर बसवलेला आहे. म्हणजे हडपसरचा प्रसंग असा आहे, बाजीराव गेले, अमृतराव तिथं आले. बाजीराव हे इंग्लंड याच्यामध्ये वसईला गेले, इंग्रजांसोबत करार केला. तो 31 डिसेंबर हा 1802 चा काळ आहे. स्टॉप. अतिशय छान सर आपण पूर्ण डिस्क्राईब केलेले आहे. तर सर अजून एक मला विचारायचं आहे की यशवंतरावांचं जे एक आपल्या इंग्रजांबरोबर जे जगप्रसिद्ध युद्ध झालेले त्या बाबतीत आपण सांगा सर. तो विषय तर खूप मोठा आहे. आता वर्णन केल्याप्रमाणे हडपसरचं युद्ध भारतीयासाठी मराठी साहेबांमधलं महत्त्वाचं युद्ध समजलं जातं यशवंतराच्या करिअरमध्ये, लाईफमध्ये.
आपल्याला माहीत असेल यशवंतराव होळकरांचं आयुष्य फक्त 34 वर्षाचं आहे. हे सगळे पराक्रम यांचे या वयातले आहेत. अतिशय अल्पवयातले यांनी जे कार्य किंवा जे काम केलेलं आहे ते चित्तथरारक, लक्षवेधक आणि अभ्यासनीय आहे. हडपसरच्या युद्धानंतर यशवंतरावला म्हणजे ते युद्ध पिपासू होते असं काही म्हणता येणार नाही. उगीच भांडण करायचं, उगीच युद्ध असा प्रकार त्यांचा नव्हता. काही आपण कृपया समजून घ्यावं लागेल. नाही तर काही लोकांना काढ यशवंतराव हे युद्ध केलं, ते युद्ध केलं, विरुद्ध किंवा चुकीचा अशा पद्धती बोलून, पण तसा विषय नाही. तो परिस्थिती निर्माण झाल्यानंतर योग्य पद्धतीने युद्ध करणे, जिंकणे हा त्यांचा मूळ स्थायी भाव आहे, त्याची प्रवृत्ती आहे किंवा त्यांची अनुवंशिकता आहे असं मी म्हणू शकतो. अनुवंशिकता शब्द वापरतो. होळकरांची अनुवंशिकता फार वेगळी आहे. जिंकणे हे यांना एवढंच माहीत आहे असं मी म्हणू शकतो. हडपसरचं युद्ध झाल्यानंतर तो काळ हा 25 ऑक्टोबर 1802 मधला आहे. हडपसर युद्धामध्ये आमचे पेशवे युद्धानंतर हे वसईला गेले, इंग्रजांशी करार केले. ही घटना तिथूनच व्हायला लागते. काही इतिहासकार असं म्हणतात की होळकरांच्या भीतीपोटी बाजीरावाने इंग्रजांसोबत शरणागतीचा करार केला असं काही इतिहासकार म्हणतात. पण आमचे सुप्रसिद्ध इतिहासकार नर फाटक, इनामदार आणि विवेक ठाकूर हे पट्टीचे आणि न्यायी इतिहासकार म्हणतात की दुसऱ्या बाजीरावाला इंग्रजाकडे जाण्याची जी वेळ आली त्याला कारणीभूत शिंदे सरकार आहे असं म्हणतात. म्हणजे होळकरांचे संबंध नाही. आता बोलल्याप्रमाणे हडपसरच्या युद्धामध्ये जेव्हा युद्धानंतर जेव्हा पेशवे वसईला गेले, पळाले, त्यावेळेस यशवंतरावांनी युद्ध तर संपलेलं होतं. आमचा मालक, आमचे खाबिंद, आमचे पेशवे मुंबईला जाईपर्यंत किंवा जिथं कुठे पळतील तिथं पण उपवासी राहू नये, त्यांच्या सैन्याची उपासमार होऊ नये म्हणून यशवंतरावांनी आपल्या माणसासोबत, आपल्या सोबत भाजी भाकरीचा अन्न पुरवठा केलेला आहे. ते पेशव्याला द्या म्हणून मागे लागलेले आहेत. म्हणजे गंमत अशी आहे, एखादा कुत्रा भाकरी घेऊन पळत असताना तो भीतीपुटी पुढे जातो. भाकरी मागे पडल्यानंतर तर त्या कुत्र्याने भाकरी खाल्लं पाहिजे, तो उपाशी जायला नको म्हणून माणसं जसं कुत्र्याच्या मागे पळतात. आपले संत एकनाथ महाराजांच्या अशीच घटना घडलेली आहे. उपवासी राहून तो जीव म्हणून काळजी घेतली जाते. होळकरांनी आमचे बाजीराव पेशवे त्याचं सैन्य उपवासी राहू नये म्हणून हडपसरच्या युद्धानंतर देखील अन्नाचा साठा घेऊन त्याच्या पाठीमागे पळालेले आहेत. होळकरांचे निष्ठा, जिद्द आणि पेशव्यावरचं प्रेम हे शब्दात येत आहे, शब्दात वर्णन करता येणार नाही. बरं, बाजीराव पेशवे हा कर्तबगार नसेल, चुकला असेल, पण ह्यांनी प्रेम आपलं कमी होऊ दिले नाही. पण योगावरून काय झालं, पुढे 5-6 महिन्यानंतर म्हणजे जवळपास 31 डिसेंबर, ऑक्टोबरच्या नंतरचा काळ, 31 डिसेंबर 1802 रोजी बाजीराव पेशव्याने इंग्रजांसोबत शरणागतीचा करार केला. थोडं मला वाईट वाटतं, कारण देशाचा प्रश्न आहे हा. कोण बाजीराव, कोण यशवंतराव हा विषय जर थोड्या वेळासाठी बघायला सोडला, मी सोडू शकतो अशा गोष्टी. देश हा त्यापेक्षा महत्वाचा आहे. बाजीरावाने केलेला करार अतिशय लाचारीचा आहे आणि दुर्दैवी करार ठरला होता. कशावरून म्हणायचं, बाजीराव इथे पेशवे आहे, पुण्यात चांगला होता, तो मालक होता, मराठीचा मालक आहे. त्याने इंग्रजाचं संरक्षण मागितलं की तुम्ही आमचं संरक्षण करायचं आणि तुम्ही आमचं संरक्षण करायला तुमचे वॉचमन, तुमचे सैनिक आमच्या पाठीमागे 24 तास राहतील आणि तुम्ही आमचं संरक्षण करता, रक्षण करता म्हणून आम्ही तुम्हाला 26 लाख रुपये महसुलाचा एरिया तुम्हाला दान देतो. म्हणजे तुम्ही आमचं रक्षण करणार, आमच्या खर्चावर करणार. हा मूर्खांचा करार म्हणतो. आणि तुम्ही राजा आहात, तुम्ही मालक आहात, पेशवे आहात, छत्रपतीचे प्रतिनिधी आहात, तुम्ही जनतेचं रक्षण करायचं
का स्वतः पैशातून दुसऱ्याचं रक्षण घ्यायचं, अशी ती दुर्दैवी घटना 31 डिसेंबर 1802 रोजी बाजीरावाने केली, घटना घडली. ही घटना झाल्यानंतर त्याच्या अगोदर विठोजी होळकराला सुरुवातीला बोलल्याप्रमाणे विठोजीला पेशव्याने शनिवार वाड्यासमोर मारलेलं होतं. एक तर विठोजीचा खून केला पेशव्याच्या शनिवार वाड्यासमोर. बाजीराव स्वतः इंग्रजांना शरण गेले. त्याच्यानंतर लगेच 4 महिन्यानंतर जुलै 1803 मध्ये या बाजीराव पेशव्याने काशीरावाची सुभेदारी रद्द केलेली आहे. म्हणजे होळकर हे निराधार झाले पूर्णपणे. काही दिवस पेशव्याने किंवा पूर्वापार आमच्या सवाई माधवराव पेशव्याने दिलेली सुभेदारी काशीरावाच्या ताब्यात आली होती, ती देखील ह्या दुसऱ्या बाजीरावाने काढून घेतली. अगोदर विठोजीचा खून केला म्हणून यशवंतरावला हडपसरच्या युद्धाला सामोरं जावं लागलं. 1803 मधल्या घटना अतिशय वेगवान आहेत. इंग्रज गप्प बसलेले नव्हते. त्यांनी भोसलेला कॉन्टॅक्ट केला, शिंदेला कॉन्टॅक्ट केला आणि म्हटलं, तुमचे मालक कोण? बाजीराव पेशवे. त्याने आमच्याकडून संरक्षण घेतले. आम्ही त्यांचे बॉडीगार्ड आहोत, आम्ही त्यांचं रक्षण करतो, तुम्हाला कोणी धोका देणार नाही, तुम्ही देखील आमच्यासोबत शरणागतीचा करार करा. इंग्रजांनी भोसलेला बोललं नागपूरच्या आणि शिंदेला बोललं. ह्या दोघांनी विचार केला, आमचे पेशवे साहेब जर समजा करारात गेले, शरण गेले किंवा काय झालं ते झालं, आता थांबण्यात काही अर्थ नाही. म्हणून 1803च्या डिसेंबर महिन्यात परत 1 वर्षानंतर, पेशव्याच्या नंतर 1 वर्षानंतर 1802 मध्ये पेशवे शरण गेले इंग्रजांना. 25 डिसेंबर 1803 मध्ये नागपूरकर भोसलेने शरणागतीचा करार केला. 30 डिसेंबर 1803 मध्ये शिंदेने करार केला. गणेश, मला हे म्हणायचं आहे, मराठेशाही मधला सर्वात मोठा अधिकारी व्यक्ती पेशवे आहेत. तो बिनशर्त इंग्रजाला शरण गेला. त्याचं अनुकरण नागपूरकर भोसलेने केले, त्याचं अनुकरण शिंदेने केलं. मग मराठेशाही शिल्लक राहिली का, हा प्रश्न आहे. तरी इंग्रज हुशार होते. त्याने यशवंतरावला गाठलं, यशवंतराव होळकराला. त्याला तेच सांगितलं, तुमचे मालक, तुमचे खावण पेशवे आमचे ताब्यात आहेत, शरण आलेले आहेत, तुम्ही आमच्याकडे या, आपण शांततेचा करार करूया, आम्ही तुमचं रक्षण करतो, त्याच्या मोबदला काय द्यायचं द्या. इंग्रजाचे धूर्त या देशातील कुठल्याही धूर्त माणसाला पूर्ण उडतील, यापेक्षा अधिक धूर्त ब्रिटिश आहेत हे इतिहासकारांनी, राज्यकर्ते लक्षात घेतलं. यशवंतरावला गळ घातली याने, 1803 मधली घटना. यशवंतरावचं वय त्यावेळी 1803ची जर घटना जर म्हटलं, 3 आणि 2 5 25 वर्षाचं वय आहे फक्त. 25 इयर्स ओल्ड यंग मॅन. आजची पिढी 25व्या वर्षी बिड्या ओढा, तंबाखू खा, दारू प्या, आणखी काही घाणेरडे धंदे करा, याच्यात बर्बाद होते. आमचा इतिहासातला यशवंतराव होळकर 25व्या वर्षी जगत जेत्या, जगावर नियंत्रण इंग्रजाशी लढतो, लढण्याचं आव्हान देतो. यशवंतरावने त्यावेळेस इंग्रजाला म्हटलं, तुम्ही मराठीशाही जे म्हणतात, स्वराज्य जे म्हणतात, ते स्वराज्यचे मालक फक्त पेशवे नाही, ना शिंदे ना भोसले, अमेरिका स्वराज्याचे मालक आहोत. आम्ही तुमच्याशी करार करू शकत नाही. उरला विषय शक्ती सामर्थ्याचा असतो. तुमची शक्ती मोठी असेल किंवा आमची मोठी असेल, हा निर्णय आपण युद्धभूमीमध्ये घेऊ शकतो. युद्धाशिवाय याला पर्याय नाही. आम्ही तुमची शरणागती पत्करणार नाही, असं यशवंतरावने वयाच्या 25व्या वर्षी इंग्रजाला बोललेलं आहे. आणि मजेशीर पार्ट, भारताच्या हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये मजेशीर घटना अशी आहे, 1803 मध्ये इंग्रज सैन्य देशभर पसरले होते भारतात. 3चा काळ
1818 मध्ये इंग्रज हे पूर्ण देशावर सत्ता गाजवायला लागले. पण 1803 मध्ये 15 वर्षाच्या अगोदरची घटना जर बघितलं तर हैदराबाद इंग्रजांच्या ताब्यात आहे त्यावेळेस, म्हैसूर ताब्यात आहे, दिल्ली ताब्यात आहे, कानपूर ताब्यात आहे, गुजरात ताब्यात आहे, कलकत्ता त्यांच्या ताब्यात आहे. बराचसा मोठा मुलूक इंग्रजांच्या ताब्यात होता. आता पेशवे ताब्यात आहे, शिंदे ताब्यात आहे, राईट, भोसले ताब्यात आहे. तर एकटा होळकर तोही 25 वर्षाचा यशवंतराव काय करतो असं वाटणे इंग्रजाला साहजिकच होतं. त्यावेळेस इंग्रजांनी काय केलं माहिती आहे, ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड लेक यांनी सगळ्या फौजेला, इंग्रजाच्या सगळ्या बटालियन्सला आदेश दिलेला आहे, तुम्ही तात्काळ आत्ताच्या आत्ताच होळकरांच्या विरुद्ध युद्ध करा. ही घटना 28 मे 1804 ची आहे. सगळीकडून इंग्रजांनी या लोकांनी यशवंतरावला घेरलेल्या लक्षात ठेवा. आता यशवंतराव होळकरांचा माळवा प्रांत हा छोटासा मध्य भारतातला भाग यायला लागतो. सगळीकडून विरोधक आहेत, शत्रू आहेत, आणि एकटा हा यशवंतराव होळकर हा इंग्रजांशी युद्धाशी उभा राहिलेला आहे. प्रसंग अतिशय अवघड आहे. इंग्रजांना आव्हान दिलेलं आहे. इंग्रजांना आव्हान देणारा माणूस कोणी नव्हता, पण हे यशवंतरावने दिलेलं आहे. इंग्रजांनी आपल्या सैन्याला आदेश दिल्यानंतर यशवंतरावांनी अतिशय विद्युत वेगाने तात्काळ क्षणार्धात किंवा डोळ्याची पापणी लवण्याच्या आत, झाकण्याच्या आत विद्युत वेग पुढे सरकलेला असतो. म्हणून विद्युत वेगाने यशवंतरावांनी आपल्या निवडक सैन्याला तयार केलेला आहे आणि ब्रिटिशांच्या विरोधात लढाई सुरू केलेली आहे. सगळीकडून सैन्य घेरला असताना देखील माळवा प्रांतामधला त्यावेळचा ब्रिटिशांचा जो सेनापती आहे तो जॉन माल्कम नावाचा आहे, युद्धाचा सेनापतीचा. त्याने अचानक युद्ध छेडलं आणि होळकरांनी ताब्यातला जो मुकुंदरा घाट आहे किंवा हिंगळज डोंगर गड म्हटला तो, या प्रदेशावर त्याने हल्ला केला. कारण इंग्रजांना आदेश मिळाला तुम्ही होळकरांवर हल्ला करा, बाकी काही बघण्याचं कारण नाही. युद्धामध्ये कसं असतं, युद्ध कोण सुरू करायचं हे देखील बघितलं जात असतं. कारण शरणागतीनंतर कोण युद्ध अगोदर सुरू केलं त्याला अपराधी समजलं जात असतं. इथं होळकरांच्या विरोधात ब्रिटिशांनी युद्ध पुकारलेलं आहे. यशवंतरावांनी विद्युत वेगाने चपळाईने आकाशातले बीज जशी कडाडा पडते त्या पद्धतीने त्या वेगाने आपलं सैन्य उभा केलेला आहे. इंग्रज जॉन माल्कम यांनी हिंगळज घाट या प्रदेशामध्ये होळकरांच्या राज्यात हल्ला केला, ताब्यात घ्या. सर कॅप्चरिंग सुरू झाला, सत्तांतराचा बदलाचा प्रक्रिया सुरू झाली. हिंगळज घाट, हिंगळज जो डोंगर पर्वत रांगा जे आहेत ना त्या फार मजेशीर आहेत. हिंगळज गडावरती जायचं जर म्हटल्यानंतर एक अशा अरुंद रस्त्याने जावं लागतं. जसं आपल्याकडे बीडला जायचं म्हटल्यानंतर लातूरच्या लोकांना, उसवाच्या लोकांना ह्या मांजरसोमा घाटातून जावं लागतं दुसऱ्या रस्त्याने वाहनासाठी. माणसे का जे पण असं सैन्यासाठी एवढं जाता येणार नाही. तसं हिंगळगडचा किल्ला जो होता तो किल्ला इंग्रजांनी जिंकला, तो होळकरांच्या राज्यात घुसून जिंकला. यशवंतराव सावध होता, अतिशय सावध. माणूस किती सावध असू शकतो, एक बेस्ट ग्रेटेस्ट मॉडेल जगामधलं यशवंतराव होळकर आहे असं म्हणे. अतिशय सावध आणि अतिशय विद्युत वेगाने काम करणारा फक्त यशवंतरावच होऊन गेला. भारतीय लोकांमध्ये आज यशवंतचे नाव जे येतं ते महाराजा यशवंतराव होळकरच्या नावाच्या प्रसिद्धीमुळं, मोठेपणामुळं, पुण्यामुळं आता यशवंत घरोघर दिसायला लागतात तुम्हाला. यशवंत नावाला प्रतिष्ठा मिळवून देणारा हा महाराजा यशवंतराव होळकर आहे. ब्रिटिशांनी हिंगळज गड किल्ला जिंकल्यानंतर, ताब्यात घेतल्यानंतर यशवंतराव नेमकं त्या बाहेर पडण्याच्या रस्त्यावर थांबलेला आहे. मांजरसुमीच्या घाटामध्ये म्हणूया आपण पाहिजे असेल तर. किल्ला त्यांनी जिंकला, सगळं लुटला आणि परत येत असताना वाटेत यशवंतराव आडवा आलेला आहे.
त्यांनी तिथं इंग्रजाला धोबी पछाड केलेल्या खूप मानलेलं आहे. याच्या अगोदर यशवंतराव एका मोहिमेमध्ये अडकलेला आहे. पहा, कोटा राजस्थान मधला भाग जो आहे त्या कोटाच्या जवळ कूच हे नावाचं छोटं गाव आहे. इंग्रजाचा आदेश निघाला हे समजल्याच यशवंतरावांनी ब्रिटिशांच्या ताब्यातील कोटा शहराजवळील कूच या गावामध्ये ब्रिटिशांच्या बटालियनवरती हल्ला केलेला आहे. आणि त्या बटालियन मधील सगळे ए टू झेड एक साधारणतः 10,000 सैन्याचे कॅम्प म्हणायला हरकत नाही आपण, तेवढं सैन्य यशवंताने पहिल्या झटक्यात पहिल्या दमात कापून काढलेलं आहे. मी का सांगतो आपल्याला, ब्रिटिशांनी युद्ध अचानक छेडलेलं आहे. यशवंताची युद्धाची तयारी आहे का नाही माहिती नाही, युद्ध सामुग्री आहे का नाही सांगता येणार नाही. अशा परिस्थितीमध्ये याचा विद्युत वेग, चपळता, अस्तावानेपणा याच्या आधारे त्यांनी ब्रिटिशांच्या फौजेवरती बटालियनवरती हल्ला केला. तिथलं सगळं ब्रिटिशांनी कापलं आणि तिथलं युद्ध सामुग्री आपल्या ताब्यात घेतलं. म्हणजे यशवंतरावाला लढण्यासाठी, जिंकण्यासाठी स्वतःजवळच युद्ध साहित्य पाहिजे असं काही नाही. मी म्हणेन, मी आज निशस्त्र आहे, तुम्ही शस्त्रधारी आहात. मी जर यशवंतराव असेल, अतिशय विद्युत वेगाने हालचाल करून तुमच्या हातातलं खिशातलं शस्त्र हिसकावून घेणार आणि तुमचा मुडदा पाडणार, तुमच्या शस्त्राने तुमचाच मुडदा पाडणार. हे जे टेक्निक आहे, हे जी चपळता आहे, हे जे धाडस आहे, हे जे विद्वत्ता आहे, हे यशवंतराव होळकरांमध्ये होते. त्याने पहिल्यांदा ब्रिटिशांचा कूच बटालियन कापली, सगळं सैन्य घेतलं. याने या साहित्यावरती तो पठ्या, तो वाघ, तो सिंह यशवंतराव होळकर हा पुढच्या युद्धासाठी तयार झालेला आहे. तर मुकुंदरा घाटामध्ये माणसांचा त्याने पराभव केला. त्याच्या अगोदर कूच मध्ये सैन्य मिळवलं, हत्यार कुठे मिळवला, इंग्रजांनी मिळवला. पराभव कोणाचा केला, ब्रिटिशांनी केला मुकुंदरा घाटामध्ये. आता इथला प्रसंग मात्र गणेश अतिशय चित्तथरारक आणि भयानक आहे असे म्हणतो. खरं म्हटलं तर मी होळकरांच्या इतिहासाचा अभ्यासक आहे, पण यशवंतरावांचा हा जो पराक्रम, वेग, समय सूचकता, धाडस जर बघितलं, यशवंतरावांची उंची, त्यांचं श्रेष्ठत्व मोजण्यामध्ये मी कमी पडतोय हे मला जाणीव होऊ लागली आहे किंवा जाणीव आहे. मी बोलतोय, बोलणं हा वेगळा भाग आहे, लिहिणं हाही वेगळा भाग आहे. पण यशवंतराव ज्या पद्धतीने पाहिजे, जो कोणी असेल ईश्वरी पुत्र ज्याला म्हणूया आम्ही, तर म्हणे एवढी ईश्वरी दैवी शक्ती असला यशवंतराव होता तरी कसा, काय ताकद असू शकेल याचा अंदाज मी देखील घेऊ शकत नाही, नम्रपणे सांगतो. हा महाराजा यशवंतरावांचा मोठेपणा आहे. या घटनेमध्ये काय झालं, मुकुंदरा घाटामध्ये सगळे ब्रिटिश सैन्य हादरले, घाबरले. ब्रिटिश सैन्याधिकारी मारले गेले. तिथून मात्र हे लोक, जालिम सिंग हड्डा नावाचा दुसरा राजपूत राजा आहे त्यावेळेचा राजस्थान मधला, त्याच्याकडे ब्रिटिश सैन्य पळाले की आम्हाला वाचवा, आम्हाला मदत करा. जालिम सिंह हड्डा साहेब आम्हाला वाचवा, होळकर आमच्या मागे लागलेले आहेत. तर यशवंतरावांचा टेरर, दहशत, प्रभाव, इन्फ्लुएन्स एवढा होता. यशवंतराव इंग्रजाच्या मागे लागले म्हटल्यानंतर जालिमसिंह हड्डाने इंग्रजाला मदत केली नाही. कारण तुला मदत करून मी मोडतोय, मी नाही करणार. गंमत अशी झाली की मुकुंदरा घाट ते कोटा हे 50 किलोमीटरचं अंतर इंग्रज पळत गेले आशेनं, विश्वासाने आम्हाला संरक्षण मिळेल. तिथल्या राजाने त्याला हाकलून दिलं. मग मात्र इंग्रजाची फरफट बघण्यासारखी आहे. कोटा पासून हे इंग्रज लोक मिळेल त्या दिशेने पळायला लागले. इंग्रज लोक मिळेल त्या दिशेने, सापडेल त्या दिशेने. आमच्या ग्रामीण भाषेमध्ये म्हणतो, एखाद्याला मारायचं म्हटलं ताण देऊन रस्ता दिशेने तिकडे पळतात. त्या पद्धतीनं ब्रिटिशांची एवढी मोठी फौज असताना देखील, यशवंतरावांचे निवडक कमी माणसं असून देखील, आमचे मराठी माणसं असून देखील, भारतीय सैन्य असून देखील, कमी असून देखील इंग्रजाला पळता भुई थोडी झाली. इंग्रज वाट मिळेल त्या पद्धतीने सुरू केलं. आणखी एक भाग असा होता की 28 मे 1804 रोजी सुरू झालेलं युद्ध मधल्या काळात यशवंतरावांनी आपल्या आपल्या पद्धतीने पोच घेतलेला आहे, थांबलेला आहे.
जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचे दिवस असतात उत्तर भारतामध्ये, उत्तर हिंदुस्थानमध्ये. या काळामध्ये नद्याला पूर आलेला असतो. तर कोटापासून इंग्रज जेव्हा पळायला लागले, चंबळ नदीचा प्रदेश यायला लागतो. चंबळ नदीची उपनदी आहे. चंबळ का दुसरी बियाणा नावाची नदी यायला लागते. म्हणजे कोट्यापासून पळत असताना चंबळ नदीची उपनदी जी आहे तिथं यशवंताने इंग्रजाला बदलून काढलेला आहे. म्हणजे सैन्य कापलेलं असेल. कसे बसे सैन्य वाचले. चंबळ नदी आडवी आली. तिथल्या तीरावर देखील गाठोडी. इंग्रज पुढे, होळकर मागे होते ना. पळण्यामध्ये फरक असतो, गॅप असतो, पण गाठून त्याला मारायचं. 2 ठिकाणी इंग्रजांनी मार खाल्ला, लक्षात ठेवा. चंबळ नदी क्रॉस झाल्यानंतर पुन्हा बियाणा नावाची नदी आहे आग्र्याच्या दिशेने जात असताना. तिथे अचानक नदीला पूर आला. निसर्गाने यशवंतरावला खूप साथ दिली मी म्हणतो. यामध्ये निसर्गाचे मी खूप आभार मानतो. यशवंतरावला आयुष्य कमी मिळालं, पण जे काही आयुष्य मिळालं त्यामध्ये ईश्वराने, निसर्गाने जेवढी साथ दिलेली आहे त्याच्याबद्दल मी ईश्वराला नमन करतो, ईश्वराचा आभार मानतो. त्या बियाणा नदीचा जो घाट तो खूप मजेशीर प्रसंग आहे त्यावेळेचा. इंग्रज पळतच येतच, तोफा घेऊन, हे घेऊन, पाऊस आलेला, तोफा चिखलात अडकलेल्या, सगळं विचित्र प्रकार, म्हणजे कल्पना देखील करता येणार नाही. ब्रिटिश लोक इंग्लंडमध्ये होते, त्यांची जगावर सत्ता होती. या काळामध्ये भारतामध्ये इंग्रजी एवढी फटफजिती यशवंतरावांनी केली. त्या बियाणा नदीच्या काठावरती काय झालं, तिथं नावाडी आले होते नदी क्रॉस करण्यासाठी. त्याच्या अगोदर होळकरांनी त्याला झोडपून काढलं. नदी क्रॉस करून पलीकडे लोक गेले ब्रिटिश सैन्यात. त्यांचे हात होते त्यावेळेला. होळकरांच्या साथीला भिल्ल पेणारी लोक होते, लक्षात ठेवा. होळकर हे मुळात आदिवासी जमात असल्यामुळे याचे संबंध जास्त चांगले असतात. त्या बियाणा नदीच्या काठावरील भिल्ल लोकांनी उरल्या सुरल्या वाचलेल्या इंग्रज सैन्याला घाटीमध्ये पुन्हा झोडपून काढलं, मारलं, मुर्दे पाडले. त्याच्या पलीकडे इंग्रज थांबायला तयार नव्हते, कारण यशवंतराव मागे लागलेला हा काहीच सोडू शकत. यशवंतरावकडे माफी नावाची गोष्टच नव्हती. एका लिमिट पण तो सहन करतो. लिमिट एकदा क्रॉस झालं, तुम्हाला एकच उत्तर, एकच आन्सर आहे, तो मृत्यू आहे. अगदी कठोरपणे देणारा हा मनुष्य आहे. मृत्यूचा विषय निघाला म्हणून सांगतोय. ब्रिटिशांसोबत लढण्याच्या अगोदर यशवंतरावच्या युद्धात झालेली घटना फार महत्वाची, लक्षवेधक आहे. शिंदेच्या फौजेमध्ये ब्रिटिश सैन्याधिकारी होते, मोठमोठ्या पदावरती होते. महादाजी शिंदेचा वारसा दौलतरावकडे आला. ह्या ब्रिटिश सैन्याच्या आधाराने महादाजी शिंदे मोठे झाले, लक्षात ठेवा. इथं मात्र यशवंतराव होळकरांच्या सैन्यामध्ये देखील ब्रिटिश अधिकारी होते, संख्या कमी आहे, एक भाग. काय झालं, शिंदेच्या फौजेमध्ये ब्रिटिश अधिकारी असल्यामुळे ते फितूर झाले आणि एका युद्धामध्ये शिंदे हे पराभूत झाले. हे यशवंतरावला समजलं, शिंदे पराभूत कसे काय, ते तर लढणारे चांगले माणसं आहेत, पराभूत कसे काय झाले. तर ब्रिटिश अधिकारी फितूर झाल्यामुळं शिंदे हारले ही गोष्ट यशवंतरावला समजले. त्यावेळेस यशवंतरावने आपल्या कॅम्पमध्ये सैनिक तळावरती 2-4 इंग्लिश ऑफिसर्स होते, त्यांना बोलवून घेतलं. भरल्या सभेमध्ये सगळ्या छावणीमध्ये त्या ब्रिटिश अधिकाऱ्याचे मुंडके जाहीरपणे छापलेले आहेत, गवत कापल्या छाटलेले. आणि त्यांनी दाखवून दिलं, होळकरांच्या राज्यामध्ये, संस्थांमध्ये कुणी जर लबाडी केलं, फितुरी केला तर सर्वांना ही शिक्षा दिली. याचा परिणाम असा झाला की होळकरांच्या राज्यामध्ये फितुरी करायला युरोपियन अधिकारी राहिलेच नाहीत. ही घटना लक्षात. होळकर एका लिमिट पर्यंत सहन करतात, त्या पलीकडे जर गेला यशवंतराव कोणालाही माफ करीत नव्हता. आपला तो विषय आला की कोटा ते आग्रा या प्रवासामध्ये, कोटा ते आग्रा किंवा मुकुंदरा घाट ते आग्रा हा अंतर तब्बल 360 किलोमीटरचा आहे.
किती म्हटलं? 360 किलोमीटरचं अंतर आहे. या 360 किलोमीटरच्या मार्गावरती ब्रिटिश सैन्य पुढे पळत आहे. होळकरांच्या भीतीपोटी यशवंतराव आणि त्याचं सैन्याच्या पाठीमागे पळत आहे. एक मार्ग चुकवण्याचा प्रयत्न करतात. 4-5 ठिकाणी होळकरांनी ब्रिटिश सैन्याला गाठलेला आहे, त्यांचा निपात केलेला आहे. म्हणजे ब्रिटिशांच्या मागे लागून ताण देऊन 360 किलोमीटरच्या एवढ्या लांब दीर्घ प्रवासामध्ये होळकरांनी, यशवंतरावांनी ब्रिटिश सैन्याचा निपात केलेला आहे, संपवलेला आहे. ब्रिटिश अधिकारी जेव्हा आग्र्याला पोहोचले त्यांना भीती बसली होती की होळकरांच्या नजरेत आपण वाचू शकत नाही. म्हणून ब्रिटिश अधिकाऱ्यांनी काय केलं, स्वतः आग्र्याच्या किल्ल्यामध्ये गेले आणि मधून दरवाजावरून बसले. बाहेर होळकर होते, मधून दरवाजावरून बसले. म्हणजे संरक्षणासाठी एवढे घाबरलेले होते. यशवंत आपला सोडणार नाही या भीतीपोटी. म्हणजे असा तो म्हणजे मुकुंदरा घाट ते आग्रा हा जो दीर्घ प्रवास आहे, हा जो युद्धाचा जो प्रसंग आहे, तो एवढा चित्र यायला लागतो. याच्या नंतरच्या घटना 2-3चा उल्लेख करणं मला आवश्यक होतो. हे असं घडल्यानंतर इंग्रजांचा दारुण पराभव झाल्यानंतर अरे माणसाला किती मारावं, घरात बसल्या एका गावामध्ये भांडणं होऊ शकतात. पण होळकरांनी अख्खं मुकुंदरा घाट ते आग्रा 360 किलोमीटरचा एवढा मोठ्या प्रदेशामध्ये इथून तिथून कुठूनही गाठून इंग्रजांचा जो निपात केला, जो मारला, ही घटना एवढी जबरदस्त आहे. याचे पडसाद ब्रिटिश संसदेमध्ये त्यावेळेस उमटले. त्यावेळेस ब्रिटिश संसदेनं ठराव केला, हिंदुस्थानमध्ये कोण आहे यशवंतराव होळकर, एवढा आम्हाला म्हणजे परेशान करतो, पाणी पिऊ देत नाही, राहू देत नाही, जगू देत नाही. त्यावेळेस मात्र तिथून धोरणं ब्रिटिश गव्हर्नमेंटचे बदलले. ब्रिटिशांची धोरणं बदलायला कारणीभूत लावणारा हा मनुष्य यशवंतराव होळकर आहे. हे सगळं झाल्यानंतरचा भाग योगाने काय झालं की त्या म्हणजे युद्धामध्ये होळकर जिंकले. पहिला भाग आग्र्यापर्यंत युद्धामध्ये होळकर यशवंतराव थांबला नाही. गणेश पुढचा भाग तुम्ही ऐकून घ्या, विषय काढल्याने तुम्ही छेडले ना, ऐकून घ्या असं मी म्हणतो आपल्याला, कारण विषय हा सहजासहजी निघत नसतो. आग्र्यामध्ये ब्रिटिश अधिकारी कोंडल्यानंतर, कोंडीत अडकल्यानंतर यशवंतराव राजे महाराजे ते थांबले नाहीत. त्यांनी दिल्ली गाठलेले आहे, आग्रा ते दिल्ली. दिल्लीला काय गेले तर दिल्लीमध्ये आमचा मोगल बादशाह अडकलेला होता. तो इंग्रजाच्या कैदेत होता. मोगल बादशहाला मुक्त करण्यासाठी 1804 मध्ये यशवंतरावांनी दिल्ली प्रदेशाला घेरलेला आहे, दिल्लीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिथे 8-10 दिवस होता यशवंतराव, पण बादशाह कैदेत असल्यामुळे त्याला मेसेज नेमका गेला नाही. ब्रिटिश चतुर हुशार धूर्त असल्यामुळं त्याने मिसगाईड करून यशवंतरावांचा आणि बादशाहचा संपर्क होऊ दिलेला नाही. बादशाहाला वाटलं की सगळे इंग्रज असतील, तो त्याला आतून मदत काही करू शकला नाही. बादशाहाला जर योग्य मेसेज गेला असता, समजला असता, तर आतून किल्ल्याच्या आतून बादशाह, मोगल बादशाह आणि बाहेरून यशवंतराव हे दोघं मिळून बादशाहाची मुक्तता 1804 मध्ये करण्यासाठी यश हे यशवंतरावांना मिळालं असताना मोगल देखील सुरक्षित झाले असते. पण निहितीचा खेळ वेगळा असतो. ब्रिटिश वेगळे असल्यामुळं ब्रिटिशने वेगळी फौज मागितलं तिथं. मग दोघांच्या कचाट्यामुळे अडकायला नको, कारण किल्ल्याच्या भोवताली देखील ब्रिटिश आहे, ते बाहेरून देखील दुसरी फौज भेटायची रसद मिळाली. त्यावेळेस महाराजा यशवंतराव दिल्ली सोडून स्वतःहून राजस्थानमधल्या म्हणजे भरतपूर आणि दिग या 2 किल्ल्याच्या आश्रयाला गेलेले आहेत. राजस्थानमधला भरतपूरचा जाटांचा किल्ला, दिग हा म्हणजे त्या जाटांचाच राजपूतांचा किल्ला, इथं ते आश्रयाला गेले, ते दिगला गेले. त्याची व्यवस्था कशी हा वेगळा विषय यायला लागतो. काही दिवस महाराजा यशवंतराव दिगच्या किल्ल्यात
जाटांच्या मदतीनं राहिले. जाट आणि होळकरांनी एकत्र येऊन इंग्रजाला डीगच्या किल्ल्यामध्ये यश मिळू दिलेलं नाही, त्याला हरवलेला आहे. एक भाग 10-15 दिवसानंतर मात्र डीगचा किल्ला पडला, म्हणजे बगदाड पडलं सुरुंग लावल्यामुळं. राजपूत राजा, हा जाट राजा याच्या मदतीनं हे मंडळी भरतपूरला गेले. भरतपूरचा किल्ला आपल्याला माहीत असेल. आज आम्ही भरतपूरचं पर्यावरण, पक्षी मित्र काहीतरी म्हणत असतो, पण भरतपूरच्या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं आहे, त्या काळामध्ये भारताच्या इतिहासामध्ये, मराठी इतिहासामध्ये, भारताच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या देशामधला सर्वाधिक मजबूत किल्ला भरतपूरचा आहे म्हणून ओळखला होता. भरतपूरच्या राजासोबत त्यांची करार झाल्यामुळं, दोस्ती झाल्यामुळं जेव्हा इंग्रजासोबत युद्ध करायचं ठरलं त्या काळामध्ये यशवंतरावांनी काय केले माहिती आहे गणेश तुम्हाला? हे शिंदे गेले, पेशवे गेले, भोसले गेले, या देशातल्या सगळ्या छोट्या मोठ्या राजेवाड्यांना राजे एकत्र केलेला आहे. त्यांना ब्रिटिशाच्या विरोधात लढण्यासाठी उभा केलेला आहे. होळकर सैन्य कमी होतं पण सगळ्याला मित्र म्हणून जवळ घेतलेला आहे. या सगळ्या सैन्याची, राजांची मोठ बांधलेली आहे, संघटन केलेलं आहे आणि ब्रिटिशाच्या विरोधात लढा दिलेला आहे. मी म्हणेन हा 25 वर्षाचा मुलगा, तरुण, या देशातल्या सगळ्या राजेराजांना एकत्र करतो आणि इंग्रजांवर लढायला उभा करतो. कसलं संघटन आहे या माणसाचं! छोट्या मोठ्या राजाला एकत्र करणे, युद्धाला प्रवृत्त करणे, इंग्रजांच्या नाकात दम भरणे, हे काम यशवंतराव होळकर करू शकतात. तो सुभेदार आहे, राजाही आहे आणि सगळ्या राजांना एकत्र करताना तो महाराजा ठरतो इथे. म्हणून महाराजा यशवंतराव होळकर असं म्हटलं जात असतं. या भरतपूरच्या किल्ल्यामध्ये, भरतपूरच्या किल्ल्याचं वैशिष्ट्य आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. भरतपूरच्या किल्ल्याची रचना अशी होती, जवळपास 13 किलोमीटर तो प्रदेश आहे किल्ला पूर्ण असल्या. आतल्या बाजूला जाट सैन्य आहे आणि भरतपूरच्या बाहेर होळकराचं सैन्य आहे. म्हणजे बाहेरून होळकर सैन्य आहे, किल्ल्यामधून जाटांचं सैन्य आहे. आणि इंग्रज आला असताना पहिल्यांदा तो होळकराचं सैन्य देणार. किल्ल्यामध्ये पडला असताना हे दोन्ही राजे आहेत, म्हणजे हा महाराजा यशवंतराव होळकर आहे, जाटांचा राजा देखील आहे. अशा पद्धतीने तोड देण्याने यांचा किल्ला खूप दिवस, म्हणजे 1.5 महिन्याचा कालावधी तिथं गेलेला आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये इंग्रजाला यश मिळालं नाही. भरतपूरच्या किल्ल्यावर ब्रिटिशांनी 7 वेळेस मोठे हल्ले केले. किल्ला फुटला नाही, किल्ला जिंकता आलेला नाही. इंग्रजांनी स्वतःहून माघारी घेतली आणि तिथपासूनचा इतिहास थोडा वेगळा यायला लागतो. आणि यशवंतराव मात्र त्यानंतर आपल्या राज्यात आले. ही घटना आहे 1805 मधली. 1800 आता गंमत अशी आहे की निर्णायक असं यश कोणालाही मिळालेलं नाही, पण ब्रिटिश घाबरले, हादरले, त्यांना काही करता येत नव्हतं. ब्रिटिशांनी वेगळी चाल इथे खेळलेली आहे, हे लक्षात घ्या. होळकरासोबत भरतपूरच्या राजासोबत इंग्रजांनी नंतर करार केला. त्याच्यानंतर हे इथे आले होळकराकडे. 1805 मधली घटना आहे. होळकरासोबतचा झालेला ब्रिटिशचा करार वेगळा आहे. तो करार कसा आहे? पेशवे, भोसले, शिंदेच्या करारामध्ये शरणागती आहे, म्हणजे इंग्रज मोठे ठरले. होळकर इंग्रजाच्या करारामध्ये शरणागती नाही, हा बरोबरीचा करार आहे. 50% यश तुमचं, 50% यश आमचं, असा हा बरोबरीचा करार इंग्रजाने एकमेव राजा जो होता तो महाराजा यशवंतराव होळकर सोबत केलेला. 1805 मध्ये अशा पद्धतीनं शांततेचा करार झाला. आजचं महात्मा गांधीचं जे समाधी स्थळ आहे राजघाट, त्या राजघाटावरतीच, त्या जागेवरतीच यशवंतराव होळकर आणि ब्रिटिशांनी शांततेचा करार केलेला आहे.
आज तुम्ही राजगड म्हणता, दुसरं काही ते म्हणता, पण यशवंतरावचं क्रेडिट, यशवंतरावची जागा ती भूमी होळकरांची आहे, हा मुद्दा देखील आपल्या लक्षात घ्यावा लागतो. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये ब्रिटिश परेशान झाले. संसदेमध्ये पडसाद उमटले ब्रिटिश संसदेमध्ये, आणि ब्रिटिशांनी स्पेशल ऑर्डर काढून होळकरांसोबत शरणागतीचा करार न करता बरोबरीचा करार करायचा असा त्यांनी निर्णय दिला, आणि त्या पद्धतीने बरोबरीचा करार झाला. म्हणून एकेकाळी होळकर हे सुभेदार होते. ब्रिटिशांसोबत झालेल्या करारामध्ये पेशवे, शिंदे, भोसले सुभेदार म्हणून होते. भोसले हे राजे आहेत, हा मुद्दा थोडा आपल्याला क्लिअर होणं आवश्यक आहे. अगदी त्याच पद्धतीनं स्वतंत्र करार, स्वातंत्र्याचा करार ज्याला म्हणतात, ते होळकरांसोबत ब्रिटिशांनी त्यावेळेस केला. हा यशवंतरावचा काळ एवढा महत्त्वाचा आहे. त्यानंतर एक योगावडी 1805 मध्ये हा करार झाल्यानंतर 1805 ते 9 या 4 वर्षाच्या काळामध्ये यशवंतराव होळकर आपल्या होळकर संस्थानमध्ये इंदूरमध्ये होते. तो थांबलेला नव्हता. त्याने आपल्या सैन्याची ताकद वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे, युद्धसाठा वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तोफगोळे बनवण्याचे कारखाने काढलेले आहेत. कारण आपल्या यशवंतराव होळकरांना इंग्रजांसोबत पुन्हा एकट्याने युद्ध करायचं होतं. म्हणजे एवढं होऊन देखील युद्ध म्हणणारा आणि जिंकण्यात धडपडणारा हा माणूस कसा असेल. मी म्हणतो की सगळ्याच नम्र वाचक इतिहासकारांना विनंती करतो की तुम्ही यशवंतराव पहा. एका माणसामध्ये काय शक्ती सामावलेली असते याचा अभ्यास करायचा यशवंतराव तुम्हाला पाहावं लागेल. 1809 पर्यंत त्याने हेच केलेलं आहे. दुर्दैवाने काय झालं, 1809 मध्ये इंदूर जवळच्या भानपूर या गावामध्ये कारखान्यामध्ये पाहणी करत असताना तोफेचे गोळे बनवणाऱ्या कारखान्यात यशवंतराव सुपरविजनसाठी गेले होते. तिथला तप्त गोळा म्हणजे तोफेचा तुकडा, कच्चा तुकडा यशवंतरावच्या डोळ्यात गेला आणि यशवंतरावचा डोळा अपंग झाला, दृष्टी गेली त्यांची. तप्त गोळा डोळ्यात गेल्यामुळं डोळा तर गेला त्याचा परिणाम मेंदूवर झाला आणि 9 मध्ये पासून ते 11 पर्यंत यशवंतराव हे मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या अपंग झाले, दुर्बल झाले. आणि 1811 मध्ये यशवंतरावचा मृत्यू अतिशय वाईट परिस्थितीमध्ये हालाहालाकीच झाला असं म्हणूया. पण 1809 पासून ते पुढचा सगळा काळ 1818 पर्यंत यशवंतरावची बायको तुळसाबाई हिने कार्य केलेलं आहे, तिचं राज्य सांभाळलेलं आहे. यशवंतरावला दुसरी बायको केशरबाई नावाची आहे. तुळसाबाई निपुत्रिक आहे. तुळसाबाई ही निपुत्रिक होती, तिला मूलबाळ झालेले नाही. ते महानुभाव पंथीय स्त्री आहे. केशरबाई हे यशवंतरावची दुसरी तिसरी बायको या लागते. केशरबाई पासून मल्हारराव तिसरा हा मुलगा झाला. त्या तिसऱ्या मल्हाररावला तुळसाबाईने दत्तक घेतलेला आहे. म्हणजे सवतीचा मुलगा दत्तक घेतला आणि त्याच्यावर राज्य होळकराचं ह्या तुळसाबाईने चालवलं. असा हा एक होळकरांच्या इतिहासाचा यशवंतरावपर्यंतचा काळ इथे यायला लागतो. मी इथं का थांबतोय, हा वर्ष 1818चा यायला लागतो. 1818 रोजी पेशव्याच्या पुण्यावरती शनिवारवाड्यावरती इंग्रजाचा युनियन जॅक हा राष्ट्रध्वज लावला आणि जरी पटका उतरला. हे सांगत असताना मल्हाररावच्या सुरुवातीपासून ते 1818 ह्या यशवंतरावच्या काळापर्यंत त्याच्या पत्नी तुळसाबाईपर्यंतचा संपूर्ण इतिहास या निमित्तानं आपल्यासमोर आलेला आहे. मल्हाररावचा काळ वेगळा, पुण्यश्लोक अहिल्यादेवीचा काळ वेगळा आणि महाराजा यशवंतरावचा काळ वेगळा येतो. हा स्वातंत्र्याचा काळ आहे, स्वाभिमानाचा काळ यायला लागतो. 1818 नंतर मात्र ब्रिटिश काळ असल्यामुळं होळकरांचे पुढचे राजे कसे वागले हा विषय वेगळा येतो. त्याच्यावर मी आपल्याला आज काही बोलू शकणार नाही किंवा बोलण्याची आवश्यकता नाही. मला वाटतं महाराजा यशवंतराव होळकरांच्या बाबतीत एवढ्या गोष्टी सफिशियंट आहेत, पुरेशा आहेत. पेशवे शिंदे संधामध्ये हडपसर, पुणे, वानवडी इथलं देशातलं गाजलेलं युद्ध आहे. त्यात जागतिक दर्जाच्या लेवलला नेपोलियन बोनापार्ट सोबत ज्यांची तुलना केली तो महाराजा यशवंतराव होळकर. त्यांचं युद्ध मुकुंदरा घाट ते आग्रा या प्रदेशामधले या प्रांतामधलं आहे.
ह्या सगळ्या गोष्टी जर बघितलं मला एक असं वाटतं, होळकरांच्या राज्यामध्ये, होळकरांच्या देशामध्ये, होळकरांच्या म्हणजे राजवटीमध्ये मी जन्माला आलो, अभ्यासाला आलो, याच्याबद्दल मी स्वतःला नशिबवान समजतो, भाग्यवान समजतो. कारण होळकर म्हणजे पराक्रमी जमात आहे. होळकर म्हणजे जगाचा आदर्श आहे. होळकर म्हणजे मानवतेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. या होळकरापासून, होळकर जमातीपासून खूप खूप काही आपण घेऊ शकतो. मी विनंती अशी करतो की या हिंदुस्थानने, या भारताने, भारत सरकारने होळकर संस्थांमध्ये, होळकर राज्यामध्ये ह्याच्या 3 व्यक्तिरेखा होऊन गेल्या याचा जर विचार केला, याचा अनुकरण जर ठेवलं तर मी खात्रीपूर्वक सांगतो की भारत देश हा, स्वतंत्र भारत हा जगामध्ये सर्वात समर्थ आणि शक्तिशाली राष्ट्र म्हणून पुढे आल्याशिवाय, सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्या सगळ्यांनी होळकरांचा इतिहास पाहावा, चांगल्या गोष्टी घ्याव्यात आणि त्यामधून आपल्या देशाचं कल्याण साधावं, हित साधावं, अशी मीच आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. अतिशय छान सर, आपण यशवंतरावांचा, होळकरांचा इतिहास सांगितला, सर्व गोष्टींची माहिती दिली. आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि एवढी विस्तृत अशी माहिती दिली, त्याबाबतीत आपण धन्यवाद. थँक्यू.